अंकनिनाद 2020 नोव्हेंबरमध्ये प्रकाशित होतोय. आपला दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी डेट्रॉईट मिशिगन येथून प्रकाशित होणारा एक सर्वांग सुंदर आणि वाचनीय वार्षिकांक. अंकाचे मूल्य फक्त $10. अंकनिनाद कथा स्पर्धेतील विजेत्या कथा तसेच दर्जेदार कविता, लेख, मान्यवरांच्या मुलाखती, शब्दकोडे, इंग्लिश आर्टिकल्स आणि बरंच काही. आपल्या प्रतीची आजच नोंदणी करा. www.ankaninaad.org/subscribe. तुम्ही आम्हाला facebook.com/अंकनिनाद आणि instagram.com/अंकनिनाद वर फॉलोही करू शकता. अधिक माहितीसाठी भेट द्या www.ankaninaad.org आणि आमचे वर्गणीदार व्हा. अंकनिनाद, गुड रीडिंग स्टार्ट्स हिअर. नमस्कार, मी ज्योत्स्ना दिवाडकर. अंकनिनादच्या प्रेक्षकांचे, वाचकांचे आणि हितचिंतकांचे आजच्या कथा विशेषांक ह्या मैफिलीत हार्दिक स्वागत आहे. अंकनिनादचा हा दृक्श्राव्य सादरीकरणाचा एक वेगळाच प्रयोग आहे आणि तो आमचा आता इथून पुढे ट्रेडमार्क राहील. एक होता काऊ, एक होती चिव असो किंवा वन्स अपॉन अ टाइम असो, छापील शब्द कळायच्या कित्येक वर्ष आधीपासून आपली अभिरुची तयार होते ती अशा गोष्टींमधून. हॅरी पॉटर, महाभारत, अल्केमिस्ट ही एरवी भिन्न प्रकृतींची पुस्तकं अनेक भाषांमध्ये जाऊन रुजली. ह्याचं कारण काय तर ते उत्तम कथा. इतकंच काय तर आमची पहिली मैफिल जी रंगली त्याचं कारण सुद्धा निनाद अंकाच्या निर्मितीची कथा आम्ही सादर केली होती. पण एकदम कथा स्पर्धेचं कसं काय सुचलं तर आमच्या टीमच्या अध्यक्षा अंजली अंतुरकर इथे आहेत, त्यांनाच मी विचारते. अंजली, आपण एकदम हे कथा स्पर्धा कुठून काढलं? खरं सांगू का ज्योत्स्ना, प्रतिभेला सीमेच्या मर्यादा अजिबात नसतातच. त्यामुळे जरी हा निनाद अंक अमेरिकेमधून प्रसिद्ध होत असला तरी जगभरातल्या कानाकोपऱ्यातून उत्तम लेखक निनादशी जोडले जावेत आणि आपल्या निनादच्या वाचकांना उत्तम साहित्य वाचायला मिळावं अशी आमची इच्छा होती. या पहिल्याच स्पर्धेला इतका छान प्रतिसाद मिळालाय की आपला हा निर्णय योग्यच होता असं मला वाटतं. भविष्यातही ही स्पर्धा आपण पुढे चालू ठेवू असं मला सांगावंसं वाटतंय. या स्पर्धेच्या सहभागामध्ये माझे सहकारी, आपले सहकारी नितीन जोशी आणि अनघा उपरीकर यांनी खूप मोठा वाटा उचललेला आहे. तर आता आपण नितीन आणि अनघालाच विचारूया, त्यांना काय सांगावंसं वाटतं. नमस्कार. अंकनिनादच्या या पहिल्या कथा स्पर्धेला लेखकांचा एवढा भरभरून प्रतिसाद मिळाला आम्हाला की कथा विशेषांकच काढायला लागतोय का काय अशी परिस्थिती आली होती. भारत, अमेरिका, UK, जपान, कतार अशा विविध देशांमधनं लेखकांनी आमच्याकडे कथा पाठवल्या आणि तब्बल 154 कथा या कथा स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या. आमच्या संपादक मंडळाने कथांचं प्राथमिक मूल्यमापन करून 22 कथा स्पर्धेच्या मान्यवर परीक्षकांना त्यांच्या अंतिम निवडीसाठी पाठवल्या. बक्षीसपात्र कथांची अंतिम निवड हे परीक्षकांना एक आव्हानच होतं. पहिल्या 3 क्रमांकासाठी मग त्यांनी 5 कथांची निवड केली. अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय पारितोषिकासाठी प्रत्येकी 2 आणि प्रथम पारितोषिकासाठी 1. पण क्रमांक जरी विभागून दिले असले ना तरी पारितोषिकांची रक्कम मात्र प्रत्येक विजेत्याला पूर्णच दिली जाणार आहे बरं का. या स्पर्धेचा विशेष म्हणजे कथांच्या विषयांमध्ये असलेली विविधता आणि विभिन्न लेखनशैली. महाराष्ट्राच्या तर अक्षरशः कानाकोपऱ्यातनं आमच्याकडे कथा आल्या. त्या कथांमध्ये तिथल्या भाषेचा गोडवा तर होताच, पण त्यातल्या अनेक कथांमध्ये जे विषय हाताळले गेले होते ते विषय आजच्या समाज जीवनाचं प्रतिबिंब आहे असं वाटलं. तर एकूणच या कथा स्पर्धेचे आयोजक म्हणून काम करायला आम्हाला खूप मजा आली आणि सगळ्या स्पर्धकांशी संवाद साधणं हा पण एक खूप छान अनुभव होता. आणि त्यानिमित्ताने आम्हाला असं वाटतं की अंकनिनादसाठी आता एक मोठा लेखक परिवार निर्माण झालाय. तर मंडळी, जाहीर केल्याप्रमाणे विजेत्यांना $100, $75 आणि $50 अशी पारितोषिकं अंकनिनाद तर्फे दिली जाणार आहेत. तर पुन्हा एकदा सर्व विजेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन. परीक्षकांच्या मांदियाळीत साहित्य आणि संपादन क्षेत्रातली 4 बडी माणसं
आणि बडा होऊ घातलेला आमचाच एक संपादक मित्र हे सगळे इथे आलेले आहेत. तर ह्या सगळ्यांची मी आता तुम्हाला ओळख करून देते. आमचे पहिले परीक्षक आहेत सर्वांचे लाडके श्री सुधीर गाडगीळ. नमस्कार. नमस्कार. निरीक्षण, जबरदस्त स्मरणशक्ती आणि खास शक्ती ह्यांच्या बळावर मुलखा वेगळ्या माणसांना शब्दबद्ध करणारे हे आमचे आद्य निवेदक. अनौपचारिक दिलखुलास गप्पा मारत 3,000 मान्यवरांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या आहेत. पुस्तकं आणि माणसं दोन्ही वाचण्याचा त्यांचा छंद आहे की जो आम्हाला भावलेला आहे. खरं तर ते उत्तम लेखकही आहेत, पण हवं तेवढं लिहित नाहीत. हवं तेवढं म्हणजे आम्हाला हवं तेवढं लिहित नाहीत. तर मी त्यांचं स्वागत करते. या मैफिलीसाठी आलेले आमच्या दुसऱ्या परीक्षक आहेत अपर्णा वेलणकर. नमस्कार. नमस्कार. त्या वृत्तपत्रकार आहेत, लेखक आहेत, अनुवादक आहेत. त्यांनी डॉक्युमेंटरी काढलेली आहे. खरं म्हणजे त्यांच्याच शब्दात सांगायचं तर त्या ट्रान्सक्रिएटर आहेत. लेखक, वाचक आणि अनुवादक ह्यांचा समतोल साधणारे त्यांचे अनुवाद आहेत. खरं म्हणजे हे खूप कठीण आहे, कारण भाषेचा आत्मा तसाच ठेवायचा, तरीही भाषेच्या मागे न धावता कथेचा पाठपुरावा करायचा, हे कठीण काम त्यांनी केलेलं आहे. शिवाय फॉर हिअर टू गो हे त्यांचं 60 आणि 70च्या दशकात आलेल्या अमेरिकेत आलेल्या भारतीयांविषयीचं पुस्तक खूप गाजलेलं आहे. लेखकातलं हे आमचं एक बहुआयामी व्यक्तिमत्व. त्या लेखनातलं बहुआयामी व्यक्तिमत्व तर आमचे तिसरे परीक्षक श्री वसंत लिमये. नमस्कार. नमस्कार. हे जगण्यातलं बहुआयामी व्यक्तिमत्व. ते गिर्यारोहक आहेत. डोंगर दऱ्यातून फिरतात आणि त्यावर चित्रदर्शी लिहितात देखील. पण त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे गड चढणं हा त्यांचा एकट्याचा छंद नाही राहिलेला. त्यांनी 2 वेगळ्या गोष्टी केल्या. एक म्हणजे मोहिमा आखून हा नाद इतरांपर्यंत पोहोचवला, लहान थोरांपर्यंत पोहोचवला. पण त्याहूनही अतिशय लक्षणीय आणि अनोखी गोष्ट म्हणजे बिझनेस मॅनेजमेंट आणि ट्रेकिंग ह्यांचा समन्वय साधला. एक्झिक्युटिव्हजना बोर्डरूम मधून बाहेर काढून निसर्गाच्या सान्निध्यात नेलं. अंकनिनादवरती त्यांचा विशेष लोभ आहे, कारण गेल्या वर्षीच्या अंकासाठी त्यांनी एक खूप सुंदर कथा दिली होती आम्हाला. तर मी त्यांचं स्वागत करते. नमस्कार. आमचे चौथे परीक्षक आहेत डॉक्टर अरुण जतकर. नमस्कार. नमस्कार. ज्या काळात भारत आणि अमेरिका हे भौगोलिकच नव्हे तर साहित्यिक अंतर देखील अशक्य वाटायचं, त्या काळात जतकरांनी दर्जेदार कथा, लेख आणि कविता लिहिल्या. मुंबईत रुची आणि वसंत ह्या अंकात त्यांच्या कथा गाजल्या, त्यांचं लेखन गाजलं. गेली 40 वर्ष अमेरिकेत आवडीने घेतलं आणि वाचलं जायचं त्रैमासिक होतं एकता. त्याचे ते गेले 20 वर्ष संपादक होते. पिट्सबर्गच्या मराठी मंडळाच्या स्थापनेत सुद्धा त्यांचा अमोल वाटा आहे. असे अनुभवी संपादक आम्हाला परीक्षक म्हणून लाभले ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. तर मी त्यांचंही या मैफिलीत स्वागत करते. धन्यवाद. नमस्कार. 5वा परीक्षक सुशांत खोपकर. सुशांत म्हणजे आपडो माणूस. तो स्वतः अतिशय सुंदर कविता करतो, लेख लिहितो. त्याचं प्रयाणोत्सव हे नाटक अप्रतिम आहे. त्याचे काही प्रयोग अमेरिकेत झाले आणि अजून होतील याची आम्हाला आशा आहे. हा या क्षेत्रातला उगवता तारा आहे आणि अंकदिनाचा तो मानबिंदू आहे. तर ह्या 5ही परीक्षकांचं मी स्वागत करते. कथेच्या बक्षिसांची सर्वांनाच उत्सुकता आहे, पण थांबा, जरा धीर धरा. आपण ह्या सर्व परीक्षकांनाच विचारूया की त्यांना ह्या कथास्पर्धेत ज्या काही कथा आल्या त्याच्याबद्दल काय वाटतं. तर सुरुवात आपण करूया श्री वसंत लिमये यांच्यापासून. या कथांबद्दल आम्हाला काही सांगाल का? तुमचा अनुभव काय? सर्वप्रथम नेनाचे मनपूर्वक आभार, कारण ही संधी मला दिली
त्याबद्दल. कारण मी लिहिता झालो, पण परीक्षक वगैरे होणे हे पहिल्यांदाच घडत आहे. त्यामुळे अंजलीनी पहिल्यांदा जेव्हा विचारलं तेव्हा मी थोडस दबकत हो म्हणलो. पण जेव्हा कथा हातात पडल्या आणि 22 कथा, मी जरा यांच्यातला ढ विद्यार्थी होतो, कारण सुधीर आणि आपण आणि पटकन आमचं झालं असं मला सांगितलं, पण मी चवीपरीने त्या सगळ्या 22 कथा वाचल्या. आणि एक उन्मेखून सांगावीशी वाटणारी गोष्ट म्हणजे कथा विषय विविध प्रकारच्या शैली, काही कथांनी डोळ्यात पाणी आणलं. आणि हे सगळं वाचताना एक अतिशय अप्रतिम अशी अनुभूती या सगळ्या कथांनी दिली. एक सांगायला हरकत नाही की थोडं अवघड होतं की निवडणं, पण ते माझ्या मतीनुसार मी केलं, आम्ही सगळ्यांनीच केलं आणि त्याच्यातून आजची बक्षिसांची मालिका असणार आहे. पण एक अत्यंत जिवंत अनुभव या सगळ्या प्रवासात मला मिळाला, त्याबद्दल पुन्हा मनपूर्वक आभार मानावेसे वाटतात. आणि मला वाटतं की हे सगळे नवोदित लेखक आहेत आणि अशा धर्तीनं ते लिहिते होत आहेत, याचं विशेष कौतुक करावं असं वाटतं. आणि अर्थातच ही सगळीच मंडळी पुढे चांगलं लेखन करतील यासाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. मला वाटतं परीक्षकांना निवडणं कठीण जाणं ह्याच्यापेक्षा दुसरी कुठली चांगली पावती असूच शकत नाही. आपण आता अपर्णाताई वेलणकरांचे अनुभव लक्षात घेऊया. तुम्हाला काय वाटलं ह्या कथा वाचून आणि निवडताना? नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या ह्या अतिशय सुंदर उपक्रमामध्ये आम्हाला सगळ्यांना सहभागाची संधी दिली, त्याच्याबद्दल खरं तर आभार मानले पाहिजेत. नितीननी मला जेव्हा विचारलं तेव्हा मी हो म्हटलं. त्याला 2-3 महत्वाची कारणं होती. एक म्हणजे मी मगाशी तू म्हणालीस तसं मी पत्रकारितेमध्ये काम करते, तो माझा व्यवसाय आहे. त्याच्यामुळे सध्याच्या काळात पत्रकारांना आणि संपादकांना वाचण्यासारखं इतकं जास्ती उपलब्धता आहे की त्याच्यामुळे ललित साहित्याचं वाचन हे बाजूला पडत जातं. या निमित्ताने आपण एक वेगळ्या दमाच्या, वेगवेगळ्या माणसांच्या जगण्याची प्रतिबिंब दाखवणाऱ्या कथा आपल्याला वाचायला मिळतील, हा एक माझा स्वार्थ होता ते हो म्हणण्यामध्ये. आणि आता लिमये जसं म्हणाले ते खरंच आहे की अतिशय वेगळा अनुभव देणाऱ्या अशा ह्या कथा होत्या. त्याच्यातून निवड करणं अवघड अशासाठी होतं की त्या प्रत्येक कथेची जातकुळीच एकमेकींपासून खूप वेगळी होती. त्याच्यामुळे त्या सगळ्या कथांना एका स्तरावर आणून त्यांना एकमेकांच्या संदर्भात जोखणं हे काम थोडंसं कठीण होतं. थोडंसं म्हणण्यापेक्षा खूपच कठीण होतं. आता तू म्हणालीस तसं 152 का 154 कथा आल्या होत्या आणि त्याच्यामधून 22 कथा आमच्यापर्यंत पोहोचल्या. याच्यामध्ये एक विसरायच्या आधी मी हे सांगते की संयोजकांनी ज्या नेटकेपणाने ह्याचं संयोजन केलं आणि ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला मदत केली या सगळ्या प्रोसेसमध्ये, ह्याचं मला खरोखर कौतुक करावं असं वाटतं. कारण मी संपादक आहे म्हणून हे कौतुक मी अधिकाराने करू शकते असं वाटतं मला. कारण जे परीक्षक आपल्याबरोबर काम करणार आहेत त्या टीमला ते काम अधिक सुकर व्हावं यासाठी सगळ्या संयोजकांनी अत्यंत बारकाईने विचार केला होता. ते आत्ताच्या अगदी आज आपण जे करतो तोपर्यंत तो विचार लॉजिकली नेणं हे खूप मला महत्वाचं वाटलं. हे ज्यांना ज्यांना कोणाला सुचलं त्यांच्यासाठी एकदा अभिनंदन माझ्याकडून. पण ह्या स्पर्धेमध्ये ज्यांनी लिहिलं म्हणजे ज्या 22 कथा मी वाचल्या त्या जवळपास सर्व कथा मगाशी लिमये म्हणाले तसं थकून विचार करायला लावणाऱ्या, त्याच्यातलं जग आणि ज्या पद्धतीने ते लिहिलं गेलं आहे ते वाचून थक्क व्हायला लावणाऱ्या अशा होत्या. आणि परीक्षकांचं काम खूप कठीण होतं हे मी इथे नोंदवते. आणि सहभागी झालेल्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करते. वा. कथा स्पर्धा ठेवायचं व्हिजन कोणाचं होतं मला माहिती नाही, पण अपर्णाताईंनी हे एक्सरे व्हिजनने सगळं आम्हाला सांगितलेलं आहे. हे विधान सुशांत नंतर करेल की नाही मला माहिती नाही, पण मला त्याच्या वतीने आत्ता करू दे. तुम्ही म्हणालात तसं कथा निवडताना आम्ही एकदा रात्री 11:30 पर्यंत हमरी तुमरीवरती येऊन चर्चा करत होतो आणि कोणीतरी एक मुद्दा मांडला की अरे हे ह्या पिढीला आवडेल असं नाही. तर सुशांत त्यावेळेला म्हणाला की प्रत्येक कलाकृती प्रत्येक पिढीला आवडलीच पाहिजे असं काही नाही. ती प्रत्येक कलाकृती प्रत्येक पिढीचं प्रतिनिधित्व करेलच ह्याची आपण खात्री देऊ शकत नाही म्हणून. तर मला
तुमचे आभार मानायचे आणि थँक्यू. तुम्ही आम्हाला पुढच्या वर्षीसाठी एक नवा आयाम दिलेला आहे. थँक्यू. आमचे तिसरे परीक्षक आहेत श्री सुधीर गाडगीळ. तर प्रश्न आमचे साच्याचे आहेत, पण कुठलीही उत्तरं साच्यातली मिळत नाहीयेत. खूप छान रंगते ही चर्चा. नमस्कार. निनाद कथा स्पर्धा याच्यामधल्या 22 कथा वाचताना मजा आली. अनघा उपरीकर, नितीन जोशी, अनघा, त्यांचे सर्व सहकारी, या सगळ्यांचे मनापासून आभार. त्यांनी कळवलेल्या निकालात पहिल्या 3 नंबरसाठी निवडलेल्या 5 कथांपैकी पहिल्या 3 कथा तर मी निवड केलेल्या कथा होत्या, त्यामुळे अधिक बरं वाटलं. मी त्यांच्या जवळ गेलो त्यामुळे मला बरं वाटलं. 3 कथांसाठी 5 कथालेखक परीक्षकांना निवडावेसे वाटले हे स्वाभाविकच आहे, कारण मी निवड करताना देखील मनाशी क्रमवारी लावलेल्या 6 कथांपैकी 3 आणि 2 कथांना समान मार्क माझ्याकडनं दिले गेलेले होते वाचताच. आणि आमच्या वसंताकरता सांगू इच्छितो की आम्ही सुद्धा सगळ्या अन्य परीक्षकांनी 22च्या 22 कथा वाचल्या. या कथांमध्ये प्रेम हे डोकावणं अगदी अपेक्षितच होतं. फक्त ते प्रेम मांडताना मांडणीचं वेगळेपण, भाषाशैली, प्रेमाबाबतचा मनातला कल्लोळ, पात्रांच्या तोंडी घालताना तार्किकता, मानसिकता जपत व्यक्ती विचार केलाय का हे मी त्यावेळेला आवर्जून पाहिलं. अकारण पाल्हाळ तर लावलं नाही ना, शब्दांच्या नेमकेपणाची काळजी घेतली ना, हेही पाहण्याचा मी प्रयत्न केला. मुळामध्ये पत्रकार म्हणून माझा समाजाच्या सर्व थरातल्या, सर्व वयोगटातल्या, विविध स्वभाव धर्माच्या नवरा बायको, प्रियकर प्रेयसी, मित्रमैत्रिणी यांच्याशी खूप मोकळेपणी यापूर्वी संवाद अनेकदा झालेला आहे. माझं स्वतःच 9वं पुस्तक गतवर्षी आलेलं, तो आणि ती या नावाचं, ते नेमकं याच विषयावर आहे. त्यामुळे प्रेम या पार्श्वभूमीवर स्पर्धेतल्या कथातल्या जोडीदारांकडे पाहण्याची मला उत्सुकता जरा अधिकच होती. त्यामुळे निवड करताना मी जरा अधिक नेमकेपणाने त्या प्रेमातलं वेगळेपण शोधण्याचा प्रयत्न केला. कोणाला निवडलंय ते नंतरच्या टप्प्यावर सांगीनच. तुर्तास ही संधी मला मिळाली आणि वाचता आलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. हाच प्रश्न आता आमच्या चौथ्या परीक्षकांना, की जे स्वतः उत्तम संपादक आहेत, डॉक्टर अरुण जतकर. तुम्ही तो वेगळ्याच चष्म्यातून ह्या कथा वाचल्या असणार, तर ह्या कथांविषयी तुम्ही काही आम्हाला सांगू शकता का? पहिली गोष्ट अशी आहे की एक प्रश्न उपस्थित झाला होता की ही कथा स्पर्धेची कल्पना कुठून आली, काय काय त्यामध्ये त्याचे नियम कसे निवडले गेले. तर एकदा नितीन जोशी यांनी मला फोन केला होता आणि त्यांना आम्ही जेव्हा एकतामध्ये कथा स्पर्धा घेत असू दरवर्षी, तेव्हा काय नियम वापरत होतो ते मी त्यांना, नितीन जोशींना पाठवले की पहा, तुम्हाला जर हे पसंत पडले तर हे कथा स्पर्धेचे नियम असे असे आम्ही एकतामध्ये वापरले होते. आणि त्याच वेळी मी त्यांना हे एक वचन दिलं की तुम्हाला जर कथा स्पर्धेकरता कोणी परीक्षक हवे असले तर मी एक स्वेच्छेनं परीक्षक म्हणून मी काम करायला तयार आहे, असं त्यावेळी मी नितीन जोशी यांना वचन दिलं. मला एकतामध्ये जवळजवळ एकताच्या 40-41 वर्षाच्या आयुष्यामध्ये शेवटची 20 वर्ष संपादक म्हणून काम करायला मिळालं. आणि त्यावेळी येणाऱ्या साहित्याची निवड करायची आणि जे साहित्य छापण्याकरता निवडलंय त्यावरती संपादकीय संस्कार करायचे, ही एक फार छान कामगिरी मिळाली. फक्त एकच वाईट झालं की त्यामुळे मला कुठल्याही लिखाणामधले दोष आधी दिसतात, गुण नंतर दिसतात. पण एक मात्र आहे की या स्पर्धेमध्ये इतक्या विशेष म्हणजे 153 कथांमधून 22 कथा निवडायच्या आणि त्या परीक्षकांकडे पाठवायच्या,
हे खरं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखं काम आहे. जे निनादच्या संपादक मंडळानं हे काम खरोखर इतकं सुंदर केलंय की आमच्याकडे ज्या 22 कथा आल्या त्या अतिशय सुंदर होत्या आणि कुठल्या काय निकष वापरून मी याला निवडू किंवा बाद करू त्यावरती बराच विचार करावा लागायचा. म्हणजे खरोखर एक तर या कथांमध्ये विविधता आहे. एक मत आहे की अपर्णा वेलणकरांनी म्हटल्याप्रमाणे परदेशातून आलेल्या कथा फार कमी असाव्यात असं वाटतं. कारण मला सुद्धा अजून हे लेखक कुठले आहेत हे मला कल्पना नाहीये आणि ते नंतर कळेल, परंतु या क्षणाला तरी माहिती नाही. मी जी एक कथा निवडली ती तर मला असं वाटलं की लेखक ही कोणीतरी लेखिका असावी आणि स्त्री सुलभ भाषेत लिहिलेली कथा आहे असं मला वाटलं आणि ते नंतर लक्षात आलं की नाहीये तसं, म्हणजे लेखक पुरुष आहे कोणीतरी. तर त्यामुळे अशी एक एक या कथांमधलं जे वैविध्य आहे ते मला अतिशय आवडलं. कारण अनेक प्रकारहून अनेक ठिकाणाहून लोक लिहितात त्यांच्या अनुभवावरती, प्रत्यक्ष जीवनातल्या अनुभवावरती किंवा ऐकीव अनुभवांवरती लिहिलेल्या कथा असतात आणि त्यामध्ये फार एक जे तुम्हाला दर्शन दिसतं लोकांच्या विचारांचं, आचारांचं, त्यांच्या भाषेचं, ते फार रम्य असतं. आमचे 5वे परीक्षक आहेत म्हणजे आमचा सुशांत खोपकर. हा आमच्या टीम निनादमध्ये सगळ्यात लहान आहे, सगळ्यात महान आहे. त्याचा फोन आला की आम्ही घाबरतो. त्याला विचारायचं आहे की त्याचं काय मत झालं. फारच सुंदर अनुभव होता परीक्षणाचा. खरं तर मी दोन्ही राऊंडचा परीक्षक होतो. म्हणजे मी सगळ्या 154 कथा वाचल्यात आणि 154 कथांमधनं अंतिम फेरीसाठी 22 कथा निवडणं खूप अवघड होतं. ज्योत्स्ना, तुलाही माहितीये, तू सुद्धा प्राथमिक मंडळाच्या प्राथमिक राऊंडसाठी संपादक मंडळावर होतीस. पण सगळेजण म्हणाले तसं मला त्याहून अवघड गेलं ते म्हणजे या 22 कथांमधून सर्वोत्तम कथा निवडणं. कारण सगळ्याच कथा उत्तम होत्या, उत्तम आहेत आणि प्रत्येक कथेचा विषय वेगळा असल्या कारणाने त्यांची तुलना करणं खरंच अवघड गोष्ट होती. पण मला मदत झाली ती म्हणजे आयोजकांनी जे निकष ठरवून दिले होते त्याची. मला असं वाटतं ते निकष वापरून मी जास्त ऑब्जेक्टिव्हली या कथा इव्हॅल्युएट करू शकलो. अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे आम्ही 5 जणांनी जेव्हा याचं परीक्षण केलं तेव्हा ते आम्ही इंडिपेंडेंटली केलं. म्हणजे मी जेव्हा कथांना गुण देत होतो तेव्हा बाकी लोकांनी काय गुण दिले ते मला दिसत नव्हतं. त्यामुळे खूप उत्सुकता होती फायनल रिझल्ट समोर येईपर्यंत की एवढ्या मोठ्या मंडळींनी कुठल्या कथा निवडल्यात आणि माझं मत फार वेगळं नाहीये ना. पण शेवटी रिझल्ट बघून आनंद झाला. मला असं वाटतं की जे विजेते आहेत त्यांच्या कथा खरंच खूप सशक्त आहेत. तर आता आपल्याला लवकरच रिझल्ट कळेल. आणि या वर्षीचा मॅनेजिंग एडिटर म्हणून मला सगळ्यात आनंद हा आहे की पहिल्या 3 क्रमांकाच्या 5ही कथा आपण अंकात छापणार आहोत आणि त्याही पलीकडे जाऊन अंतिम फेरीतल्या अजूनही काही कथांचा समावेश या वर्षीच्या अंकात करायचा आमचा विचार आहे, आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे वाचकांसाठी ही कथांची मेजवानी असणार आहे एवढं मी खात्रीने सांगू शकतो. थँक्यू सुशांत. आता तुमची मला अजून उत्सुकता ताणायची नाहीये, परंतु 2 माणसांचं मला कौतुक करायलाच पाहिजे. अनघा आणि नितीन जोशी ह्यांचे ह्या कथा अत्यंत निष्पक्षपातीपणाने ह्या परीक्षकांकडे पोहोचवण्याच्या मागे अथक परिश्रम आहेत. कारण नावं काढायची 5 नाही, ह्या प्राथमिक फेरीसाठी जे आम्ही 7-8 लोकांनी ज्या कथा वाचल्या त्यांच्यासाठी लेखकांची नावं काढायची, त्यांना जितक्या पाहिजे तितक्या स्प्रेडशीट्स द्यायच्या, त्यांची गुणवारी वेगळी ठेवायची, कोणाचंही अक्षरशः या कानाचं त्या कानाला ह्या स्प्रेडशीटचं त्या स्प्रेडशीटला कळू न देता आम्ही सगळ्यांनी हे निकष लावलेले आहेत. म्हणजे अगदी तावून सुलाखून ही बक्षिसं झालेली आहेत. तर मला अनघा आणि नितीन ह्यांचे आभार आणि 3 हॅट्स ऑफ टू यू. म्हणजे मी परीक्षकांचे तर मानतेच आभार, पण ह्यांचे खूप खूप मेहनत आहे. रात्री 1:30 वाजता आम्हाला टाइम कळायचा की 1:50 AM वगैरे अशी आम्हाला स्प्रेडशीट मिळायची. तर हे म्हणजे मला भावी लेखकांना आणि कथा लेखकांनाही सांगायचंय की कुठेही आम्ही या कामात चालढकल केलेली नाहीये. म्हणून असो,
तर आता नको मी अजून कोणाची उत्सुकता ताणणं. तर आता आपण बक्षिसं जाहीर करूया. इतक्या सुंदर कथा आल्या की आम्हाला 3ऱ्या क्रमांकावरती आम्ही 2 कथा निवडलेल्या आहेत. त्यातली पहिली कथा म्हणजे पहिलं बक्षीस, 3ऱ्या क्रमांकाचं पहिलं बक्षीस जाहीर करतील डॉक्टर अरुण जतकर. आणि मी त्यांना विनंती करते की त्यांनी ते बक्षीस जाहीर करावं आणि एखादं वाक्य त्या कथेविषयी सांगावं. हेच नाव आहे ओव्हरड्राफ्ट. लेखक जयंत विद्वांस. मी जेव्हा कथेची परीक्षण केली तेव्हा 22ही कथांबद्दल एक किंवा 2 पॅराग्राफ लिहून निनादच्या संपादक मंडळाकडे पाठवलं होतं. तर ओव्हरड्राफ्ट बद्दल मी काय लिहिलं होतं ते जरा वाचून दाखवतो. कथेचा विषय उत्तम आहे, मनाची पकड लवकर घेतो, आशय आणि मांडणी फार छान आहे. कोकणवासी कुटुंबातील स्त्रियांच्या बोलीभाषेत संपूर्ण कथा लिहिलेली आहे आणि ती लेखनशैली शेवटपर्यंत नीट चालवलेली असल्याने शुद्ध लेखनातील उणीवांकडे फारसे लक्ष जात नाही. नंतर मला लक्षात आलं की अरे बाबा, मी म्हणलंय की स्त्रियांच्या बोलीभाषेत लिहिलेली कथा आहे, त्यामुळे अगदी माझ्या मनात नक्की होतं की कुणीतरी एक लेखिका आहे आणि त्यांनी ही कथा लिहिली असावी. आणि तसं नाहीये खरं. म्हणजे या कथेमध्ये आनंदी नावाची एक व्यक्तिरेखा आहे. ही दातार गुरुजींची पत्नी जी निधन पावलेली आहे आणि तिच्या निधनानंतर 10 वर्षांनी ही घटना, या कथेतील घटना घडते आहे. तर त्या आनंदीची, त्या निधन पावलेल्या पत्नीची व्यक्तिरेखा अतिशय चांगली रंगवली आहे. आणि कथा वाचताना एखादी उत्तम गोष्टी वेल्हाळ व्यक्ती वाचकांशी संवाद करीत असल्याचा भास होतो आणि कथेचा शेवट तर मनाला भिडणारा आहे. आणखीन एक गोष्ट अशी आहे की अनेकदा कथांमध्ये कादंबरीचं बीज असतं आणि काही कादंबऱ्यांमध्ये चित्रपटाचं किंवा नाटकाचं बीज असतं. तर ती कल्पना मला असं वाटलं की ही कथा आणखीन त्यामध्ये बराचसा इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात की पुट द मीट ऑन इट, म्हणजे तुम्ही त्याला आणखीन थोडा मीठ मसाला घालून, आणखीन काही त्यात प्रसंगांची भर घालून तुम्ही त्याची कादंबरी बनवू शकाल. आणि जयंत विद्वांस यांनी हा प्रयत्न अवश्य करावा असं मी त्यांना सुचवू इच्छितो. आणि विशेषतः यामध्ये एक फार नाट्यमय प्रसंग आहे, तो मला अतिशय आवडला. की जेव्हा आनंदीच्या असं दिसतं की तिला आयुष्यभर आपल्याला मूलबाळ नाही, आपला नवरा शाळेचा मुख्याध्यापक आहे, त्याच्याकडे अनेक विद्यार्थी शिकतायत आणि पुढे जात आहेत आणि आपल्याला मात्र मूलबाळ नाही, याची तिला जो शोक होतो, तो शोक अतिशय नाट्यमय पद्धतीनं यात मांडलेला आहे आणि तो मनाला भिडणारा प्रसंग आहे तो. आणि दुसरं म्हणजे की एक फार सुंदर वाक्य मला या कथेमध्ये पाहायला मिळालं आणि ते मला अतिशय आवडलं की ते आनंदी कशी होती याबद्दल लिहिलं आहे की आनंदी असे विनोदाचे अत्तर सडे जाता येता टाकायची आणि परिस्थितीच्या निवडुंगात मोगऱ्याचं पीक काढायची. फार सुंदर वाक्य आहे, मला अतिशय आवडलं. धन्यवाद. धन्यवाद. याच तोला मोलाची 3ऱ्या क्रमांकावरती अजून एक कथा आहे, ते बक्षीस जाहीर करेल सुशांत खोपकर.
सो 3ऱ्या क्रमांकाची दुसरी कथा, कथेचं नाव आहे संधिकाल आणि या कथेचे लेखक आहेत हेमंत कोठीकर, पवई, मुंबई इथून. संधिकाल या कथेबद्दल काय सांगू, अतिशय सुंदर कथा आहे. म्हणजे मी जेव्हा ही कथा पहिल्यांदा वाचली त्यानंतर मी इतका भारावून गेलो की त्या कथेतनं, त्या गोष्टीतनं बाहेर यायला मला 10 मिनिटं लागली. याचं कारण असं की या गोष्टीची जी मध्यवर्ती संकल्पना आहे, जी मेन आयडिया आहे, ती इतकी पॉवरफुल आहे की यासारखं मी पूर्वी कधीच काही वाचलं नव्हतं, ऐकलं नव्हतं, बघितलं नव्हतं. आणि डॉक्टर जतकर जसं म्हणले तसंच मला अगदी वाटलं की या कथेवर एखादं छान नाटक किंवा सिनेमा येऊ शकतो, इतकी चांगली ही गोष्ट आहे. तर मी या गोष्टीबद्दल स्पेसिफिकली खूप सांगत नाही, कारण आपण आता या कथेचं अभिवाचन करणार आहोत. त्यामुळे मी काय म्हणतोय, मला ही कथा काय एवढी आवडली हे प्रेक्षकांना कळेलच. पण हेमंत कोठीकरजी, हार्दिक अभिनंदन आणि तुमचे आभार की इतकी छान कथा तुम्ही अंकनिनादसाठी पाठवलीत. धन्यवाद. हे वर्णन ऐकून तुम्हाला वाटलं असेल ना, ही कथा ऐकावीशी वाटते, अंक घ्याल तेव्हा वाचालच, पण आता ही कथा तुम्हाला ऐकवायला मुळात श्री शरद पोंक्षे यायचे होते, पण काही अपरिहार्य कारणामुळे त्यांना जमणार नाही. पण काळजी करू नका, आमच्या टीमवरती आहेत असे अनेक हिरे. विक्रांत पटवर्धन, जो पहिल्या मैफिलीत सर्वांच्या परिचयाचा झालेला आहे, तो वाचून दाखवत आहे संधिकाल. नमस्कार. कथेचं नाव आहे संधिकाल. लेखक हेमंत कोठीकर. हॉस्पिटल सीलिंग्स आर बोरिंग. खरे तर हे वाक्य वेळोवेळी प्रवास करताना वळणावळणावर कितीदा वाचलं होतं, पण त्याची इतकी प्रखर परिचिती येईल असं कधीही वाटलं नव्हतं. आता 3 महिन्यापासून रोज तेच अनुभवतोय. तोच हॉस्पिटलचा स्पेशल वॉर्ड, त्याच हळुवारपणे लगबग करणाऱ्या नर्सेस, पांढऱ्या कोटातले डॉक्टर्स, एक दबकी शांतता, औषधांचे आणि इंजेक्शनचे विविध दर्प आणि टिकटिक टिकटिक असा आवाज करीत राहणारी विविध मशीन्स. जणू काही गड्यासारखे आपल्या आयुष्यातल्या सरत्या पळाची जाणीव करून देत असतात. एव्हाना या सगळ्या वातावरणाला मी आता सरावला असलो तरी नुसतं आड्याकडे पाहत पडून राहणं, आणि तेही 3 महिने, हे म्हणजे आजारापेक्षाही भयंकर आहे सांगतो. आता इथून सुटका होणं आपल्या मर्जीवर थोडीच असतं, आणि माझ्या या 65व्या वर्षाच्या वयात सगळं आलबेल व्हायला वेळही लागतोच. बाकी घरची मंडळी सगळे बरे होऊन गेले बरं का पटापटा, म्हणजे माझा मुलगा, सून, नातू आणि अगदी ही सुद्धा. पण मी अडकलो त्या पायाच्या आणि बरगडीच्या फ्रॅक्चर्समुळे. डोक्यालाही जरा मार लागलाय. आता तसाही या वयात बीपी आणि डायबिटीसमुळे तब्येत लवकर पूर्ववत पण होत नाही म्हणा. तर झालं काय की आमचा सगळ्यांचा एकदा ऍक्सिडेंट झाला. म्हणजे आता मी हे अगदी सहजपणे सांगत असलो तुम्हाला, तरी खरं म्हणजे भीषण वगैरे म्हणतात ना, अगदी तसा ऍक्सिडेंट झाला आमचा 3 महिन्यापूर्वी. दैव बलवत्तर म्हणून बचावलं. 3 महिन्यांपूर्वी मुंबईहून आम्ही पुण्याला गेलो होतो एका जवळच्या नातेवाईकाच्या मुलाच्या लग्नासाठी. लग्न सायंकाळचं होतं आणि निघता रात्रीचे 10 वाजले. घरच्या गाडीने गेलो होतो आणि सुजयने, म्हणजे माझ्या मुलानेच ड्रायव्हिंग केलं होतं. परत निघायला रात्रीचे 10 वाजले म्हणून मी त्याला म्हटलं की आत्ता प्रवास करण्यापेक्षा सकाळी निघूया आपण. पण सुजय काय म्हणाला की नाही बाबा, सकाळी कंपनीत महत्वाची मीटिंग आहे, त्याच्या आधी आणि मला थोडी तयारी पण करायची आहे. शेवटी आशेची पण शाळा आहे ना, आणि उद्या. स्नेहाचं म्हणजे आमच्या सुनबाईचं तेच म्हणणं होतं, म्हणून मग मी आणि आम्ही दोघंही तयार झालो. पुण्याहून लोणावळ्यापर्यंतचा प्रवास चांगला झाला. अगदी आम्ही मध्ये थांबून चहा वगैरे सुद्धा घेतला. लोणावळ्याच्या पुढचा बोगदा सुद्धा आम्ही पार केला. सुजय तसा गाडी शिस्तीत चालवतो, पण त्या दिवशी काय झालं कोणास ठाऊक. समोरच्या काहीशा संथ चालणाऱ्या एका ट्रकला ओव्हरटेक करण्यासाठी सुजयने दुसऱ्या लेनमध्ये गाडी वेगात घातली आणि नेमक्या त्या
निर्णायक क्षणी स्पीडमुळे म्हणा किंवा टायर स्लिप झाल्यामुळे म्हणा गाडी सरळ वेगात जाऊन डिवायडरवर आदळली आणि मग खर्र करत खरचटत गाडी पार आडवी तिडवी होऊन कोलंट्या उड्या घेत रस्त्याच्या पलीकडे जाऊन पडली. सुनबाई पुढे बसली होती. मी आणि ही 8 वर्षाच्या आशेसोबत मागे बसलो होतो. क्षणभर काय झालं कुणालाच कळलं नाही. आणि मग एखादा भीषण प्रपात अंगावर कोसळावा, हजारो सुया एकाच वेळा अंगात घुसाव्यात, लेथ मशीन मध्ये आपली कवटी तडकून जाणं इतपत कोणीतरी गच्च दाबून धरावी, तसं काहीतरी झालं आणि डोळ्यापुढे अंधार झाला. सगळ्यांच्याच किंकाळ्या, जीवाच्या आकांतानं होणारा आरडणं ओरडणं सुरू झालं. मला ते ऐकूयला लागलं आणि अंग गोठून टाकणारी वेदना, हाडांच्या मुळापर्यंत चिरून टाकणारी जाणीव, याच्याही पलीकडे जाऊन बेशुद्ध झालो. गाडीची पार मोडतोड झाली होती. आजूबाजूच्या गाड्या करकचून थांबल्या. ऍक्सिडेंट ऍक्सिडेंट म्हणून लोक धावली. नशीब तरी हायवे असल्याने अँब्युलन्स तरी वेळेत आली. गाडीचे पत्रे कापून कापून आम्हा सगळ्यांना बाहेर काढायला लागलं. म्हण आम्हा सर्वांना जवळच्या गावाच्या दवाखान्यात भरती केलं. तिथल्या तातडीच्या प्राथमिक जुजबी उपचारानंतर लगेच मुंबईला हलवलं. प्रत्येकाची कुठली ना कुठली हाडं मोडली होती, पण माझी जास्त आणि पायांसोबत बरगड्यांचीही. डोक्यालाही मार लागला होता. पण महत्वाचं म्हणजे आशेला फार काही लागलं नव्हतं. कदाचित तो आमच्या दोघांच्या मध्ये बसला असेल म्हणून असेल. समोर बसलेल्या सुनबाई आणि सुजय या दोघांनी सीट बेल्ट घातले होते म्हणून वाचले. उपचार करून करून आणि हाडं जुळवून जुळवून महिना 1.5 महिन्यात सगळ्यांची हळूहळू सुटका झाली. पण मी इथे अडकलो. डॉक्टर म्हणाले अजून थोडा वेळ लागेल कारण पुष्कळ कॉम्प्लिकेशन्स आहेत. असं करता करता 3 महिने झाले बघा. आता या सगळ्याचा कंटाळा आला खूप. घरी जावंसं वाटतं आता लवकर. म्हणजे तसे मला घरची मंडळी भेटायला येतात अगदी रोज. आधी तर दवाखान्यातून सुटल्यानंतर त्यांनाही थोडे दिवस घरी आराम करावा लागला. पण मग नंतर सगळ्यांनी रोज मला भेटायला यायची दिनचर्या सुरू झाली. सूर्य तो रोज कधी येतो, म्हणजे ऑफिसला जाताना येताना मध्ये मध्ये सुद्धा. सूनबाई आणि ही आशेला घेऊन संध्याकाळी येतात किंवा कधी कधी सकाळी सुद्धा. ते आले की मग मस्त गप्पा टप्पा होतात. घराची बाहेरच्या जगाची ख्याली खुशाली कळते. घरी काय चाललंय, काय केलंय आज स्वयंपाकाला, कोण कोण येऊन गेलं भेटायला, आशेच्या शाळेत काय काय सुरू आहे, ह्याची रोज एकदा तरी उजळणी होतेच. पण रोज भेट होत असली तरी शेवटी घर ते घर ना. ते भेटून गेले की मी आपला एकटा एकतर आड्याकडे नजर लावून बसतो किंवा आजूबाजूला लगबग करणाऱ्या डॉक्टर नर्सेसकडे पाहत असतो. आणि ही मंडळी परत कधी मला भेटायला येतात याची वाट पाहत राहतो. तसे इथे राहून राहून आणि रोज येणाऱ्या ऍक्सिडेंट वॉर्ड मधले रुग्ण पाहून माझी वेदना, दुःख, मृत्यू या सर्वांबद्दलची भीती पार गेली आता. तसाही मूळचा शिक्षक असल्याने थोडंफार साहित्यिक, कधी आध्यात्मिक वाचन केलं असल्यामुळे फार भीती नाही मनात या सगळ्या भावनांबद्दल. आणि इथे तर 2-3 दिवसाआड मृत्यू दिसतोच. जखमी देह, लक्तर झालेले अवयव, आक्रोश, विलाप करणारे नातेवाईक, वाचवा वाचवा म्हणून रडणारे रुग्ण, हे सगळंच बघतोय आता. आणि मग डोळे बंद करून भारत आंबे यांच्या ओळी गुणगुणतो. अशा जगास्तव काय कुढावे, मोही कुणाच्या का गुंतावे, हरिदूता का विनमुख व्हावे, का जिरवू नये शांतीत काय, जन पळभर म्हणतील आय हा. पण जगाबद्दलचा तटस्थपणा तेवढा पुरताच बरं का. ही सगळी घरची मंडळी भेटायला आली ना की मी पुन्हा रमतो, जीव गुंततो त्याच्यात. किती बरं वाटतं हे सगळे अवतीभोवती असले की. असं वाटतं डॉक्टरांनी लगेच सुट्टी द्यावी आणि मस्तपैकी घरी जाऊन आपल्या आवडत्या आराम खुर्चीवर बसावं आणि हिच्या सोबत गरम गरम चहा घ्यावा, आपलं आवडीचं पुस्तक वाचत बसावं किंवा आशेसोबत त्याच्या निर्व्यासपणात सहभागी व्हावं, त्याच्या त्या कार्टून्स मालिका आणि तसले सिनेमे बघावे आणि त्याच्यासारखंच आपणही खळखळून हसावं. कर्तबगार मुलगा आणि सूनबाई यांचा हा समृद्ध संसार डोळे भरवून पाहावा आणि पाहतच राहावा. कवींच्या भावनेची खोली आपल्यासारख्या मर्द माणसाला कुठली. आपण आपले हेच आनंदाचे क्षण
मोजत राहायचे आणि आयुष्याला चिकटवून बसायचे. या सगळ्यात जास्त कोणाची आठवण येत असेल तर ती हिची आणि आशेची. हिच्या सोबतच्या माझ्या 40 वर्षाच्या संसारात माझा एक दिवस सुद्धा तिच्याशिवाय एकटा गेला नसेल. इतके आम्ही एकत्र राहिलो. सुखाचे, दुःखाचे, संकटाचे, आनंदाचे सगळे क्षण वाटून घेतले. क्षणिक रुसवे, फुगवे, भांडण, तंटे झाले नाही तसं नाही, पण मन जुळले एकमेकांसोबत. मग आपापसातील भांडणं 2 मिनिटाच्या वर कधीही टिकत नसे. सुदैवाने मुलं आणि सुनेबरोबर राहताना सुद्धा काही अडचण, त्रास कधीही झाला नाही. सुनबाई चांगल्या मनाची आली आणि आमच्या घरातला आनंद दुप्पट झाला. आशय झाल्यावर तर आम्ही दोघे परत लहानच झालो. त्याला वाढवताना, त्याच्यासोबत खेळताना, बागडताना प्रौढत्वी निज शैश्वास जपणे या केशवसुतांच्या ओळींचा अर्थ समजला. मी तर त्याचा मित्रच झालो. त्याच्या त्या कार्टून्स मालिका मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिल्या. मनमुराद हसलो. आणि ते कार्टून फिल्म्स एकापेक्षा एक भारी असतात. पुढच्या महिन्यात ना आशेचा वाढदिवस आहे. सुजय आणि स्नेहा त्याला गिफ्ट आणणारच आहेत, पण माझी इथून सुटका झाली ना की मी त्याला माझ्या हाताने रंगीबिरंगी कागदाची एक भिंगरी करून देणार आहे, आम्हा दोघांतर्फे. जाम खुश होईल बघा तो. तर आशय महा बडबड आहे बरं का. मागच्या आठवड्यात काय झालं, ही सगळी मंडळी भेटायला आले होते ना, तेव्हा वॉर्डात नेमका एक रुग्ण आला. कार ऍक्सिडेंटचीच केस होती. रक्ताळलेलं शरीर, डोक्याचा पार चेंदामेंदा झालेला. डॉक्टरांनी तपासून काही मिनिटातच सांगितलं की तो गेला. मग त्याच्या नातेवाईकांचा रडण्याचा डोंब उसळला. सोबत आलेले हमसाहमशी रडू लागले. कालपर्यंत त्यांच्या सोबत असलेला त्यांचं सुहृद जीवलग माणूस असा एकदम नष्ट झाल्याच्या जाणीवेने त्यांना सैरभैर करून टाकला होता. हा आक्रोश पाहून सुनबाईने आशेचे डोळे झाकून घेतले आणि त्याला जवळ घेतलं. आमची ही सुद्धा दुःखी चेहऱ्याने त्या सर्वांकडे बघत होती. ते सगळं पाहून काय झालं मम्मी, काय झालं म्हणून आशे स्नेहाला विचारायला लागला. मग तिने त्याची समजूत काढण्यासाठी अरे काही नाही रे, ते काका देवा घरी गेले बेटा. त्यावर आशाने काय करावं, माझ्याकडे पटकन वळाला आणि म्हणाला, अप्पा तुम्ही नाही ना जाणार देवा घरी, जाऊ नका, पुढच्या महिन्यात माझा बर्थडे आहे. सुजय आणि स्नेहाने आशेला अरे काय बोलतोय आशय म्हणून हलकेच दटावलं. पण मला मात्र खूप हसू आलं. मुलं किती निर्व्यास प्रांजळपणे बोलतात नाही, शब्दांवर कसलाही लेप न लावता, त्याच्या अनाग्रत अर्थासकट. नाहीतर आपण शब्दांवर वरख लावत बसतो, त्याची छटा लपवतो, औषधाच्या कॅप्सूल सारखं कडू सत्य आवरणात घालतो आणि मग बोलतो. पण मुलांचं तसं नसतं. मग मी त्याला हसून म्हणालो, बिलकुल जाणार नाहीये कुठे, तुझ्या जवळच राहणार मी, अगदी तू माझ्या वयाचा होईपर्यंत. आनंदाने डोळे विस्फारून तो माझ्याकडे पाहतच राहिला. सुजयने आणि स्नेहाने आशेला तोंडावर बोट ठेवून जरा शांत राहण्याची खूण केली. तसा मी म्हणालो, अगं मागे मी याच्यासोबत त्याचा तो एक ॲनिमेटेड सिनेमा पाहिला, कुंग-फू पांडा. हा खूप खुदू हसत होता, पण मी त्यातला एक प्रसंग पाहून अगदी अंतर्मुख झालो. त्यात एक मृत्यूचा प्रसंग किती सुंदर विचारलाय म्हणून सांगू. म्हणजे त्या प्राण्याच्या गावातला म्हातारा राजा आपल्या सेनापतीला बोलवतो आणि त्याला एक दूरवर पर्वतावर घेऊन जातो. तिथे एकमेव असणारं गुलाबी रंगाच्या पानांचं झाड सळसळत असतं आणि त्यातील काही नाजूक पानं हवेच्या दिशेने आकाशात वाहत घेतात. सभोवताली कुणीही नसतं. त्या कोमल क्षणी तो म्हातारा राजा सेनापतीला म्हणतो, आता माझं कार्य संपलं, यापुढे तू संभाळ, मी निघतो आता. सेनापती हे ऐकून अवाक होतो आणि तो काही बोलणार. त्याच्यातच म्हातारा पुढे कडा असतो, त्याच्या दिशेने चालायला लागतो, पण त्याचा कडेलोट होत नाही. कडाच्याही पुढे जात जात जणू हवेत तरंगावे तसा तो त्या गुलाबी रंगीत पाने वाहत असणाऱ्या दिशेने अधांतरी आकाशात चालत राहतो. हळूहळू त्या रंगीत पानांची हलकीशी वावटळ तयार होते. झाडाची पाने आणखी ससतात आणि त्या हळूवार वावटळीत सामील होतात.
म्हातारा राजा हळूहळू त्या रंगीत वावटळीत हलके हलके विरघळून जातो. पानांची ती वावटळ दूरवर कुठेतरी निघून जाते आणि इकडे झाड निष्पर्ण होऊन जाते. मृत्यू किती सुंदरपणे दाखवलंय नाही ह्याच्यात. वा बाबा वा. हा, तुम्ही कधीपासून असे कार्टून सिनेमामधून हे सगळं शोधायला लागलात? सुजयने हसून आश्चर्याने मला विचारलं. त्याच्यावर ही म्हणाली, अरे जास्त करत बसू नको त्यांचं, नाही तर लगेच यांच्यातला आध्यात्मिक शिक्षक जागा व्हायचा आणि मग 35 मिनिटाचा तास झालाच म्हणून समज. मी मग तिला हसून म्हटलं, नाहीतर मग कसा पाहिजे मृत्यू? त्या नोटबुक सिनेमातल्या सारख्या, म्हणजे दोघे जण हातात हात घेऊन एकत्रित शेवट जवळ करतात तसा? हो, काही काय बोलताय पोरासुनेसमोर? हिने अगदी लटक्या रागाने मला म्हटलं, अगाई तू पण दे ना तोडीस तोड उत्तर बाबांना. हा, सुजय आणि स्नेहाने मुद्दाम तिला चिडवण्याकरता म्हणाली. त्यावर ती म्हणाली, मला नाही माहित त्यांच्यासारखी इंग्रजी सिनेमे आणि पुस्तकं. मी आपले हिंदी चित्रपट बघते. मला वाटतं त्या शोले सिनेमात तो अमिताभ वाजवतो ना, तसा माउथ ऑर्गन यांनी आयुष्याच्या संध्याकाळी वाजवावा. संधिकालाच्या त्यावेळी जेव्हा प्रकाश नसावा आणि अंधार पण, दिवस नसावा आणि रात्र सुद्धा, त्या अर्थक्षणी माउथ ऑर्गनची लकेर सायंकाळच्या रंगीत आसमंतात घुमत राहावी आणि त्यासोबत माझ्या प्राणांचा एक एक दिवा हळूहळू मालवत जावा. शेवटी मी कणाकणाने नष्ट होत होत त्या लकेरेत अलगेत मिसळून जावी आणि नंतर काही नसावे. सर्व दूर आसमंतात फक्त लकेरच जळवरत राहावी आणि सोबत मी पण त्याचाच एक भाग म्हणून. मी हे ऐकून सरदच झालो. कशी काय इतकी आरसपणे बोलून गेली? मी हिला नेहमी म्हणायचो, तू हे श्रेष्ठ वाचत नाहीस, ते क्लासिक बघत नाहीस. पण मग कुठून आणले हिने अलवार तरल भाव की आपल्याला 40 वर्षात अजूनही कळलीच नाहीये. तिच्या हृदयापर्यंत, अंतःकरणापर्यंत आपण अजून पोहोचू शकलो नाहीये का? आपल्याला वाटतं अमुक वर्ष आपण सोबत राहिलो की आपल्याला समोरची व्यक्ती पूर्णपणे कळली आहे. पण किती फोल असतो ना आपण. वातावरण जास्त इमोशनल होईल की काय म्हणून मी गमतीने म्हणालो, बर ठीक आहे, एक ठरलं तर मग इथून सुटका झाली ना की पहिला क्लास माउथ ऑर्गनचाच लावणार मी. सगळे खो हसायला लागले. मग सुजय आणि स्नेहा आशेला घेऊन थोड्या वेळासाठी बाहेर गेले. तेव्हा तिने जवळ येऊन माझा हात हाती घेतला आणि हळुवारपणे म्हणाली, ओ लवकर या ना आता घरी. सगळे असले तरी मला फार एकटं वाटतं कधी कधी घरात सुद्धा. सकाळचा चहा तर नाही जात तुमच्याशिवाय. एकटीच खुर्चीत बसून मग रोजच्या संध्याकाळची वाट बघत असते, तुमच्या भेटीची वाट बघत असते. अहो 3 महिने झाले हो, रोज असे भेटतोय आपण उपऱ्यासारखे. माझ्या डोळ्यात पाणी आलं. आयुष्यात हे असे हळूवार क्षण कितीला येतात. म्हणजे आपण एकमेकांवर प्रेम करतो, पण ते इतक्या कोमलपणे किती वेळा व्यक्त होतं, फारच कमी. डोळ्यातून, शब्दातून कितीदा बोलतो आपण आपल्या सहचर्याशी, क्वचितच. हे क्षण कुपीतल्या अत्तरासारखे आहेत, जपून ठेवायला पाहिजेत ते. मन कधी सहीबैत झालं, चित्त ठिकाणावर नसलं की ही कुपी उघडावी आणि अशा सुगंधी क्षणाचा दरवळ अनुभवावा. नात्यांची वीण पक्की करतात हे क्षण. या 3 महिन्यात माझ्या भावाच्या नात्याची वीण अशीच पक्की झाली बघा. सख्खा भाऊ माझा, पण आता बऱ्याच वर्षापासून फारसा नाही बोलत माझ्याशी. वडील जाताना त्यांच्या छोट्या मोठ्या इस्टेटीची त्यांनी वाटणी करून दिली. तेव्हा भावाची बायको कमी जास्त वाटणीवरून वडिलांना काही उणं दुणं बोलली. मला नाही सहन झालं ते आणि मी तिथल्या तिथे तिची रखडपट्टी केली.
तर भावाची पंचायत झाली. माझ्यावर राग नसेलही कदाचित त्याचा, पण मग आता तो आमच्याशी बोलायचं थांबला. मध्ये कधीतरी फोन येतो त्याचा, पण असंच वरवरचं बोलणं होतं. पण इथे दवाखान्यात आल्यापासून मात्र तो निक्षून भेटायला येतो. एकटाच येतो, बोलतही नाही फारसा. पण मी झोपलेलो असलो तर माझ्याजवळ बसून माझ्याकडे पाहत बसतो. मायेनं माझ्या डोक्यावरून हात फिरवतो, जणू मागल्या सगळ्या घटना पुसू पाहतोय त्या स्पर्शातून. डॉक्टरांशी बोलतो, कधी कधी तर सुजेच्या अप्रोत बिलं सुद्धा चुकवतो. जीवनातील संकट आपली नाती संबंध अशी घट्ट करतात बघा. विचारांच्या तंद्रीत गुंतलेलो मी अचानक वॉर्डच्या समोरच्या दरवाजाच्या आवाजानं भानावर येतो. डॉक्टर चक्रवर्ती 5-6 नवशिक्या डॉक्टर पुरांबरोबर आलेले असतात. इथले सगळे डॉक्टर्स आवडतात ना मला, पण हा चक्रवर्ती बिलकुल नाही आवडत. एकदम वृक्ष माणूस. पेशंटशी जणू काही घेणं देणंच नाही त्याचं. प्रत्येक वेळी नव्या डॉक्टर पोरांना घेऊन यायचं आणि त्या विद्यार्थी डॉक्टरांना एखादी शोकेस मधली वस्तू दाखवावी तसा पेशंट दाखवायचा. मग ती पोरं एखादं नवीन खेळणं पाहावं तसं मला पाहत न्यायीत बघतात. हे मला नाही आवडत हे सगळं. आणि मला दाखवून झालं की चक्रवर्तीचं लेक्चर सुरू. मला अगदी रोज ऐकून ऐकून पाठ झालंय ते. आज पण तो तेच सांगतोय सगळ्या पोरांना. बॉयज अँड गर्ल्स, सी, दिस इज अ क्लासिक केस ऑफ अ पेशंट इन कोमा. हा सब्जेक्ट मागच्या 3 महिन्यांपासून कोमात आहे. याचा ऍक्सिडेंट झाला होता त्याच्या फॅमिली मेंबर्स सोबत. दुर्दैवाने बाकीचे मेंबर्स जागच्या जागीच दगावले. हा बचावला, पण ब्रेनला डॅमेज झाल्यामुळे कोमात गेला. ही इज इन अ व्हेजिटेबल स्टेट नाव. अँड ॲज वी स्टडीड इन थिअरी, मेडिकल सायन्स अजूनही अशा अवस्थेबद्दल पूर्णपणे काहीही सांगू शकत नाही. आपण सब्जेक्टचं रोज नीट मॉनिटरिंग करायचं, पॅरामीटर्स चेक करायचे आणि काही सुधारणा होते का हे बघत राहायचं. बट वी हॅव टू डू इट व्हेरी मायनरली अँड केअरफुली. तशी या सब्जेक्टमध्ये कधी कधी हलकीशी हालचाल होते. सिम्स ही वॉन्ट्स टू कन्वे समथिंग, पण त्यापेक्षा फार काही नाही. सो लेट्स ऑब्झर्व हिम फॉर अ फ्यू मिनिट्स. मला हे सगळं बघून आणि ऐकून हसू येतं. म्हणजे माझे डोळे बंद असले तरी मी जागा आहे आणि डोळे उघडे ठेवून सुद्धा हा चक्रवर्ती आंधळा. त्याला काहीच कसं दिसत नाहीये. अरे, आत्ता ह्या क्षणी सुद्धा माझ्याजवळ सुजय बसलाय ना, पलीकडे स्नेहा आहे, पायाशी ही आहे आणि अगदी जवळ आशे सुद्धा. आम्ही किती गप्पा मारतोय, हसतोय, खिदळतोय, पण याला दिसत नाहीये ते. पण चक्रवर्तीला हे सगळं कुठून दिसणार? त्याला फक्त प्रकाश आणि अंधार माहिती, दिवस आणि रात्र माहिती, किंवा जीवन आणि मृत्यू. या सगळ्याच्या मध्ये संध्याकाळासारखी एक वेळ असते. न दिवस न रात्र, न प्रकाश न अंधार, न जीवन न मृत्यू. एक सीमारेषा असते फक्त, बाकी सगळं धुसर असतं. अगदी 2 देशातल्या नोमॅन्स लँड सारख्या प्रदेशासारखी परिस्थिती. तिथे गेलोच कधी तर दोन्हीकडचं बघता येतं, दोन्हीकडचं पाहता येतं. पण चक्रवर्तीला कुठून कळणार हे? मग आम्ही 5 जण एकमेकांकडे बघतो आणि सूचक हसतो. संधी कालातील अस्फुट तेजासारखे. धन्यवाद. धन्यवाद. दुसऱ्या क्रमांकावरती सुद्धा आम्ही 2 कथा निवडल्या. त्यातली पहिली कथा आणि ते बक्षीस जाहीर करायची विनंती मी अपर्णाताई वेलणकरांना करते. अंकदिनाच्या कथा स्पर्धेमधल्या दुसऱ्या क्रमांकावरची माझ्या नजरेने पहिली कथा आहे. तिचं नाव आहे डोह. लेखिका आहेत अमृता देवधर, प्रिन्स्टन, न्यू जर्सी. अतिशय तरल आणि सुंदर अशी ही कथा आहे. स्त्रीवादी साहित्य अशी जी संकल्पना काही वर्षांपूर्वीपासून आपल्याकडे आहे, त्याच्यामधली जरी ही असली
तरी त्या साहित्यात अनेकदा दिसणारा करकरीतपणा आणि करकरीत कोरडेपणा मात्र याच्यामध्ये नाहीये. हे या कथेचं खूप महत्वाचं मोठं वैशिष्ट्य मला वाटतं. आपण सगळेजण आयुष्यात एक खेळ म्हणतो, त्या खेळाची हळूहळू सवय होते, तो खेळ आपल्याला जमायला लागतो. हे होईपर्यंत आपण आयुष्याच्या मध्यपर्यंत येतो आणि साधारण 40-45 ह्या वयाचा टप्पा ओलांडताना जो एक मिडलाईफ क्रायसिस ज्याला म्हणतात, तर हा मिडलाईफ क्रायसिस मध्ये येणारा तवंग, त्या तवंगातून येणारा कंटाळा आणि त्या कंटाळ्याची धरणारी साय आणि त्या साईच्या खाली जर एखाद्या नवीन गवसलेल्या भावनेची ऊब जर का मिळाली अचानक एखाद्या व्यक्तीला, तर त्या उबेनी त्या साईच्या खालचं दूध उतू जातं आणि त्या उतू जाण्यातला जो आनंद आहे तो अतिशय निर्भर आणि मोकळेपणाने या कथेमध्ये मांडलेला आहे. या कथेची नायिका आहे अरुंधती. ती मी मगाशी म्हटलं तसं 40शी उलटलेली आहे. ती अमेरिकेत राहते. अमेरिकेत तिचा एक चौकोनी छान संसार आहे. तिला 2 मुलं आहेत आणि सगळं नीटनेटकं चालू असताना अचानक आहे मनोहर तरी परी गमते उदास अशा आयुष्यातल्या कालखंडामधून जात असताना अचानक तिच्या आयुष्यामध्ये एका सद्गृहस्थांच्या रूपाने एक अव्यक्त आणि अबोल असं प्रेम येतं, स्नेह येतो. त्या स्नेहाला पुढे प्रेमाची फुलं फुलतात आणि ते नातं स्वीकारायचं का नाकारायचं ह्या हिंदोळ्यावरती झुलणाऱ्या एका मध्यमवयीन तरुण स्त्रीची ही गोष्ट आहे. ह्याच्यात मला वैशिष्ट्य वाटलं ते असं की ह्याच्यामध्ये दोन्ही संस्कृतींचं मिश्रण आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये पूर्व पण आहे, पश्चिम पण आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये अमेरिकेत वाढलेली या कथानायिकेची 2 टीनेजर मुलं आपापल्या बेडरूम मधून एकमेकांना मेसेजेस करून तू झोपलास का, तू काय खाल्लंस वगैरे असं ती कथानायिका आपल्या मुलांशी बोलतीये त्यांच्या बेडरूम मध्ये असलेल्या. आणि तेव्हाच तिला तिची आई पण आठवतीये आणि तिला असं वाटतं की आई असती तर म्हणाली असते की तुम्हाला बोलता नाही का एकमेकांशी. तर जुनं ती तिच्या बरोबर घेऊन आलेली आहे आणि नव्यामधली सोय आणि नव्यामधलं स्वातंत्र्य हेही तिला मान्य आहे. एका अर्थाने दोन्ही एंड्स वरती पाय ठेवून तोल साधत पुढे पुढे जाऊ इच्छिणाऱ्या स्त्रियांच्या वाट्याला त्यांच्या मध्यम वयामध्ये जो एक वेगळा असा काय त्याला म्हणावं गुंता येतो, त्या सुखद गुंत्याची एक क्लिष्ट आणि थोडीशी दुःखद अशी ही गोष्ट आहे. ती फार सुंदर लिहिली आहे. म्हणजे त्याचं सूत्र जरी फार गुंतागुंतीचं नसलं तरी त्याचं लेखनाची पद्धत फार छान आहे. फार कमी शब्दांमध्ये अत्यंत अनलंकृत आणि अनअलंकारिक अशा भाषेमध्ये ही कथालेखिका त्या कथावास्तूमध्ये तुम्हाला अशी घेऊन येते. आणि तो जो सहजपणा आहे, त्या भाषेतली जी एक निर्मळ झुळझुळ आहे, ती मला ही कथा वाचताना खूप महत्वाची वाटली. ओढून ताणून कुठेही भाषेमध्ये कोरीव काम करण्याचा अट्टाहास या लेखिकेचा नाहीये, जो नव्या लेखकांमध्ये मला आजकाल फार दिसतो. की मला एखादी भाषा उत्तम येते हे सांगण्याची चढाओढ इतकी जास्ती असते की त्याच्यामुळे कथावस्तूच्या पलीकडे काहीतरी आपण उगीच कलाकुसर करत बसतो. हे अनेकदा नव्या लेखकांच्या लक्षात येत नाही. अर्थात या लेखिका नव्या आहेत तसं आपण गृहीत धरून इथे बोलतोय, त्याच्यामुळे तसं नसेल तर मला माफ करा. पण ती ओढाताण आणि ती कलाकुसर या कथेमध्ये मला दिसली नाही, हे मला फार महत्वाची गोष्ट वाटली. याच्यामध्ये कालिया मर्दनाचं प्रतीक वापरलेलं आहे, पण ते कालिया मर्दनाचं प्रतीक वापरताना सुद्धा त्या प्रतीकाचा चोळामोळा नाही केलेला. ते प्रतीक इतके अलगदपणाने वापरलंय आणि इतक्या नाजूकपणाने तो अनुभव ती देऊन अशा एका मुद्द्यावर आणून ती कथालेखिका ती कथा सोडून देते की ती कथा संपल्यानंतरही ती तुमच्या मनामध्ये जिवंत राहते आणि ह्या संपलेल्या कथेचं पुढे काय होईल असा आपण विचार करत राहतो. मला असं वाटतं की चांगल्या लेखनाचा, चांगल्या ललित लेखनाचा हाच एक मूलधर्म असतो की ते वाचून झाल्यावर वाचताना तुम्हाला आनंद मिळतो आणि वाचून झाल्यावर तुम्हाला ती हुरहुर तुमच्या मनामध्ये असते जी हवी हवीशी असते. असा एक अत्यंत सुंदर अनुभव दिल्याबद्दल अमृता देवधर यांचं मनपूर्वक अभिनंदन. त्यांच्या कथेचं नाव आहे डोह. धन्यवाद अपर्णाताई. दुसऱ्या क्रमांकावरती तशीच एक चांगली कथा आम्ही निवडली आहे आणि ते बक्षीस जाहीर करतील श्री वसंत लिमये.
नमस्कार. दुसऱ्या क्रमांकाची दुसरी कथा आहे, जिचं नाव आहे मांजर. लेखक प्रवीण जोशी. आणि मला आनंदाची गोष्ट वाटली की ते पुण्याचेच आहे. एक भाग असा की म्हणजे दोन्ही कथा दुसऱ्या क्रमांकावरच्या, आणि आताच आपण उल्लेख केला तो प्रतीकाचा, तर मांजर हे एक प्रतीक म्हणून या गोष्टीत येतं. कुठेतरी ही गोष्ट वाचताना मला, आजकाल सिरियलचा जमाना आहे, तर आपण एखाद्या मस्त सिरियलचा एखादा एपिसोड पाहतोय असं एक मला चित्रदर्शी अनुभव त्याच्यात येत होता. दुसरी गोष्ट म्हणजे या कथेचं विशेष सांगावंसं वाटतं की ही एका लेखकावरती लिहिलेली कथा आहे. आणि फार पूर्वी एक झालेला वाद मला आठवतो, कलेसाठी कला का जीवनासाठी कला. आणि त्या संदर्भात या लेखकाची होणारी तारेवरची कसरत आणि फिल्मी दुनियेतला संदर्भ आहे, आणि त्यासाठी लिहिली जाणारी कथा, आणि त्याचं जे काही त्यातली घुसमट आहे, तडफड आहे, एकीकडे स्वतःतला कलाकार हा जिवंत ठेवायचा आणि त्याच्याशी प्रामाणिक राहायचं का जे हवंय ते देण्यासाठी, आणि त्यालाही कारणं आहेत, ती तडजोड स्वीकारायची. याच्यामध्ये त्याची होणारी घुसमट ही फार सुंदररित्या त्याच्यात बाहेर आलेली आहे. मला मोह झाला तरी मी गोष्ट काय याकडे वळणार नाही, परंतु शैली आणि जो काही कथेचा ओघ आहे तो अप्रतिम आहे, आणि तो तुम्हाला निश्चितच शेवटाकडे अंतर्मुख करतो. आणि ही तडफड मला वाटतं वेगवेगळ्या प्रकारे आपण अनुभवलेली असते, हे करू का ते करू, आणि त्यालाही अत्यंत सबळ कारणं असतात, परंतु त्यात जी काही कुतर्क होते ती फार सुंदररित्या व्यक्त झालेली आहे. त्यामुळे पुनश्च या लेखकाचं लेखक हा नायक स्वीकारून त्यावर लिहिलेल्या गोष्टीबद्दल मनपूर्वक अभिनंदन. दुसरी एक गोष्ट, मी आपलं म्हटलं की पुण्याचेच आहेत, तर भेटायला निश्चित आवडेल. तर पुनश्च एकदा अभिनंदन, धन्यवाद. आत्ता जे श्री वसंत लेमय म्हणाले, कलेसाठी कला की जीवनासाठी कला, हा खरंच या कथेचा गाभा आहे. या कथेत एक नाट्य आहे आणि ते आपल्यापर्यंत पोचवत आहे सुव्रत जोशी. खूप लहान वयात त्यांनी नाव कमावलेलं आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून तयार होऊन आलेला हा गुणी कलाकार दिल दोस्ती दुनियादारी ह्या सिरियल मुळे घराघरात हे नाव सगळीकडे झालेलं आहे. शिवाय अमर फोटो स्टुडिओ मधली ह्याची भूमिका सगळ्यांच्या लक्षात असेल. तर ह्या कथेचं अभिवाचन करत आहे सुव्रत जोशी. नमस्कार. मांजर कथेचा शेवट ऐकल्यावर शर्माची पहिली कॉमेंट होती, यार तुम मराठी राइटर्स कमाल के क्रिएटिव होते हो, क्या सब्जेक्ट लेकर आते हो तुम भी, सच्चे में. विस्कीच्या तिसऱ्या पेगवर वाक्य डोललं, माँ कसम ये फिल्म ऑस्कर को भेजेंगे. मला अशा वाक्यांवर आजकाल हसायला येत नाही. शर्माला ऑस्करचं स्पेलिंगही येत नसणार याची मला खात्री होती, पण मर्सिडीजचं स्पेलिंग माहीत नसतानाही त्याच्याकडे मर्सिडीज होतीच. त्यामुळे मी निमूटपणे खिशाला हात लावला. ॲडव्हान्सचा 5 लाखांचा चेक कुरकुरला. शर्माची बडबड सुसह्य होती. मी तसा बऱ्यापैकी यशस्वी लेखक आहे. बऱ्यापैकी ही माझी नम्रता. सलग 4 चित्रपट हिट देणाऱ्या लेखकाला यशस्वीच म्हणावं लागेल. फिल्म नम्रतेचा शौक परवडू शकण्या इतकं यश नक्कीच आहे माझ्याकडे, आणि ते पेलू शकण्या इतकं कामही. आपको पूरा फ्रीडम है कहानी लिखने का. मेरा जैसा फ्रीडम देने वाला प्रोड्यूसर आपको कहीं नहीं मिलेगा. सोनेरी फ्रेम, घारे अनुभवी डोळे.
पिंजऱ्यात ठेवलेल्या पोपटाला मिरची किंवा पेरू निवडण्याचं स्वातंत्र्य देणाऱ्या मालकाची मला सवय झाली आहे. ते पैसे टाकून रसिकता घेतात, मी पैसे घेऊन कथा देतो. दॅट्स ऑल. आयुष्यात लिखाण पैशासाठी कधीच करणार नाही, लेखणीशी एकनिष्ठ राहीन, पोटासाठी कला विकणार नाही, अशा बाष्कळ शपथा घेऊन मी काही या क्षेत्रात उतरलेलो नाही. कलेच्या व्यवहाराची मला व्यवस्थित जाणीव आहे. शब्द, आशय, प्रसंग हुकमी सहजतेने हातून उतरतात. ते विकण्याच्या कलेतही आता मी चांगलाच निर्ढावलोय, सराईत झालोय. आता शब्द गणिताचा पेपर सोडवल्याप्रमाणे बोटा वेगळे होतात. पण आधी कथा पोटातून जन्म घ्यायच्या. तसा अनुभव आहे आजकाल कमी, तरीही हवा हवासा. त्या स्वतंत्र असतात तरी पण धरलेलं बोट सोडत नाहीत. आत्ता शर्मासमोर ठेवलेली कथाही त्यातलीच. माझी पहिली पारितोषिक विजेती कथा. मी बोट अलगद सोडवून घेतलं. ती शर्माच्या टेबलवरच्या विस्कीच्या ग्लासामधून तळलेल्या काजूच्या डिश शेजारून माझ्याकडे रागानं बघत होती. 2 अनाथ मुलांची साधी सरळ कथा. वृक्ष निष्ठुर जगाच्या खाचखळग्यात त्यांना जगण्यातली तरलता कशी सापडते त्याची गोष्ट. खूप गाजली. लेखनाची नवीन शैली वगैरे असं कौतुक सुद्धा झालं. अहो, कसली शैली आणि कसलं काय. नवखा प्रामाणिकपणा होता फक्त. तिच्यातल्या साऱ्या शक्यता मलाच नीटशा अजून उलगडल्या नव्हत्या. मला तर ती कायमच अपूर्ण वाटत आली. उत्तम कथेची हीच तर गंमत असते, ती कधीच पूर्ण होत नाही. तिच्यात तशा शक्यता होत्या हे मात्र खरं. आधी अनेक जणांनी मागितली होती. सोन्याचा भाव वाढायची वाट बघितल्यासारखा मी नाही म्हणत आलो. आज अर्धी कच्ची मुलगी लग्नाला उभी करावी तशी तिला उजवली. शर्मासारख्या नवकोट नारायणाच्या घरी पडली. काय वाईट झालं. लेकिन सुनो, हातातलं ब्रेसलेट किणकिणलं. इसमें एक डांस सिचुएशन बना दो, कड़क वाला सॉन्ग, मतलब बिकने के लिए अच्छा रहता है. और वो आपका जो फिलोसॉफिकल डोज होता है ना, फिलोसॉफिकल डोज, वो थोड़ा कम करो. इंटरवल पॉइंट इज इम्पॉर्टंट. बर्फाचा क्यूब नवीन पेग मध्ये. क्लाइमैक्स सिचुएशन में थोड़ा मसाला डालना पड़ेगा, पैसा लगा है भाई. सोन्याच्या लाइटरने सिगारेट छिलगावली. आपकी पहली हिंदी फिल्म है, कुछ ज्यादा बोलने के लिए नहीं कह रहे हैं, थोड़ा इधर उधर, हमें भी थोड़ा तजुर्बा है भाई. दीदार को चाहिए की. त्याला पुढचा शेर आठवला नाही. चतुराईने विस्की त्याने तोंडाला लावली. शेर खुणेनेच पुरा केला. टाळी मागितली. उद्या त्याच्या लक्षात यातलं काही राहणार नाही अशी मला खात्री होती. राहू नये अशी इच्छा होती. मी टाळी दिली. पण मनात तीच कथा पुन्हा उलगडली जात होती, सोडवली जात होती, बांधली जात होती. काहीतरी नवीन सापडत होतं. अर्थात ते सारं शर्माच्या बुद्धी बाहेरचं, आकडे मोडे पलीकडचं. लवकरात लवकर ही मीटिंग संपावी, याच तारेत जाऊन घरी लिहावं आणि जे आत्ता सुचतंय ते आत्ताच लिहावं असं वाटू लागलं. उद्या शर्माचं बरळणं त्याच्या लक्षात राहणार नाही. आपल्यालाही उद्या पुन्हा हे असं सुचणार नाही. हसायला आलं. शर्माने आपल्यात फरक काय, तो त्याच्या नशेत आणि आपण आपल्या. राइटर साहब, और एक बात, कल फाइनेंसर की मीटिंग है, उसे 2 स्टोरीज सुनानी है. एक आपकी है और एक दूसरे राइटर की है. वो क्या नाम है उसका, वो नया लड़का है और टैलेंटेड है, आपकी जितना नहीं पर फिर भी फ्रेश ब्लड. तो यू नो, कल सुबह तक चेंजेस करके आप स्टोरी भेज देना. फाइनेंसर को सुनाएंगे, बात अच्छी लगी तो ठीक है, नहीं तो एडवांस का चेक वापस करने के लिए तो आप आएंगे, तब बात करेंगे. आप जीनियस हो राइटर साहब, ऑल द बेस्ट. शर्मा पिऊन डोलला, पण त्याचा व्यवहार डोलत नाही. त्या राजवाड्यातून बाहेर पडता पडता पाठीवर तुच्छतेच्या सुरातल्या हसण्याची पिंक पडली. 5 लाखाच्या पॅकेज बरोबर हेही येतच. त्याच्या काळ्या मर्सिडीज मागे अंग चोरून बसलेली गाडी काढली. वेगाबरोबरच विणकाम सुरू झालं. सुरुवात, पहिले सीन्स, मांडणी. गाडी रस्त्याला लागली. कॅरेक्टरायझेशन, पोएटिक लिबर्टी, सिनेमॅटिक जस्टिस, गाण्यांच्या जागा. घर जवळ येत आहे. गाणी कशाला, नको, पोत बिघडतो, वास्तवाचा हात सुटतो, नकोच ते. आता पूल पास केला की डावीकडची 3री लेन. शर्मा म्हणतो, त्या 2 अनाथ मुलांपैकी एकाला लंगडा दाखवा,
प्रेक्षकांची सहानुभूती मिळते. सक्सेस फॉर्म्युला. शर्माला काय कळतं? शेवटचं वळण, सोसायटीचं गेट, पार्किंगची खूण, क्लायमॅक्सकडे जाताना काही हिंट द्यायला पाहिजे का? त्यापेक्षा हेडलाईटच्या प्रकाशात समोर जमिनीवर 2 डोळे, पिवळे पिंगे, थेट रोखून बघणारे, करकचून ब्रेक. लिंक तुटली. काही वेळेला अशी लिंक तुटण्यातच लेखक म्हणून एक इगो सुखावला जातो. छान स्वर लागल्यावर दर्दी श्रोत्यांच्या टाळीने गायकाचं होतं तसंच. 2 जाणते डोळे तिथेच उभे, माझ्याकडे थीटपणे पाहत, काहीतरी लपवत, काहीतरी विचारत. त्यातही साखळी तुटल्यासारखे भाव. तुटलेल्या फिल्मच्या रिळाचा आवाज येत राहावा तसा गाडीचा आवाज काही वेळ येत राहिला. मग शांत झालं. मांजर माझ्याकडे स्थिरपणे बघत उभीच होती. नजरेतलं आव्हान संपलं नव्हतं. घरात शिरलो. पलीकडच्या खोलीत बायको आणि मुलगी झोपली होती. तिचं पांघरुण सारखं केलं. ढवळलेलं मन स्वस्थ करण्यासाठी आंघोळ केली. पिवळे पिंगे सोनेरी फ्रेमचे खारे ओरखडे पुसून टाकत कसा बसा आवरून कागद समोर ओढले. पेनाबरोबर शर्मालाही झटकला. खिडकी शेजारचा टेबल, पिवळा रीडिंग लॅम्प, उंजळभर प्रकाश, समोरच खाली छोटा बगीचा, गार वाऱ्याची झुळूक, झाडातून हलता अंधार दाखवणारा कवडशी चंद्रप्रकाश. लिखाणाला हवं तसं सेटिंग. कसलेला लेखक आहे. पहिला सीन. धागे पुन्हा आपसूक जुळायला लागले. 2 अनाथ मुलं, वय कळती नकळती, अनाथालयातून पळून आलेली. रस्त्याच्या कडेला सांडपाण्यावर झाडं वाढावीत तशी वाढीला लागलेली. दोघात नातं काहीच नाही. म्याव म्याव. काय हवंय बाई तुला? झालो ना बाजूला तुझ्या वाटेतून, जा ना आता. पण तेवढ्यात तिच्या आवाजाला प्रतिसाद फुटले. काही कोवळे बोबडे म्याव उमटले. बंद डोळ्यांचे, घट्ट मिटलेल्या ओठांचे, 3 लोकरी गुंड्यांचे इलुसे आवाज. समजलं. गेले काही दिवस एका बोक्याचं काळं कबर गुर्र आणि हिचं मादी बोलीतलं म्याव, मग धडपड, गुरगुराटी मिथून तांडव. आज कळलं हे त्रिगुण त्याचं फलित. बीज टाकून काळा कबरा बोका वाढ बघत बसलाय कधी फळेल याची. 3 पेगवाला शर्मा चढलाय का मला? तर कागदावर पुन्हा कुरकुर चालू. पुन्हा 2 अनाथ मुलं, एक लंगडा नको का? का नको? पण केवळ शर्मा म्हणतो म्हणून? मूळ गोष्टीत काही अडलं होतं का तो लंगडा नसल्यानं? हा सिनेमा आहे. शर्माकडे सोन्याचा लायटर आहे. आत्ता खिशात 5 लाखाचा चेक आहे. शर्माला कथेतलं काय कळतं? उद्या मुलीची फी भरायची, 3.5 लाख. गाडीचा हप्ता आलाय ना परवाच्या तारखेला. काल्पनिक अनाथ पोराच्या एका पायाची किंमत 5 लाख. का नको? या गोष्टीला पारितोषिक मिळालं होतं. आत्ता बाजारात उभी राहिली 5 लाखांसाठी. विकायची? लिहिताना कष्ट पडले नव्हते. मनातलं लिहिताना कधी कष्ट पडतच नाही. ते केवळ उतरवून काढणं असतं. पण मग ते बदलताना हात जड का करायचे? यापेक्षा कितीतरी अधिक ताण मेड टू ऑर्डर लिहिताना येतोच की. कथेचं बोट सोडून मोकळा होतो. मग नवा कागद, नवी शाई. पण परत तसं भाबडं लिहू शकेल? नाही ऐकायचं शर्माचं. मी लेखक आहे, यशस्वी लेखक आहे. माझ्या कथांनी 4 प्रोड्युसर्सना बक्कळ पैसे मिळवून दिले. तेच पाहून तर शर्मानं मला बोलवून घेतलंय. मग त्याला एवढं महत्व का द्यायचं? 3 पेग नंतरची क्रिएटिव्हिटी किती मनावर घ्यायची? पण आयटम सॉन्ग टाकायचे, फिलॉसॉफी काढायची, तरलता वजा करायची. मग उरतं काय या गोष्टीत? 2 अनाथांची 3 पायांची शर्यत. कसं जमायचं? काय म्हणाला तुम्हाला? जिनियस? येस, देन लेट्स प्रूव्ह इट. नाही तोडायचा पोराचा पाय. पहिला सीन महत्वाचा. लोकांना आवडला नाही तरी चालेल. फायनान्सरला आवडला पाहिजे. पेन सरसावलं. समोर काही हल्लं. बगीच्यात अंधूक हलत्या प्रकाशात नाट्य चाललं होतं. सावधपणे इकडे तिकडे पाहत एक एक पिल्लू तोंडात धरून मांजर सुरक्षित जागा शोधत होतं. अंधारात पिवळे पिंगे डोळे चमकले. त्यात काळं कब्र भय जागं होतं. दुर्लक्ष हाच एक उपाय. 3 वाजत आले. आता काही वेळातच पक्षी बोलायला लागतील, पाठोपाठ माणसं. मग गोष्ट उगवणार नाही. सकाळी शर्माला फायनल ड्राफ्ट द्यायचा आहे.
आजवर अशा टेन्शनमध्ये काही कमी कामं केलेली नव्हती. हुकमी कथा लिहून देण्याचा अहंकार नेहमीच जिंकत आलाय. होईल होईल, ही सुद्धा पूर्ण होईल. तिची ती वळणं घेईल, स्वतःच वाट काढेल. बी पेशंट. खिडकी बाहेर बघायचं नाही. एकदा मूळ गोष्ट वाचून काढू. 4 तर पानं, 15च मिनिटं लागली वाचायला. पण तेव्हा असं का वाटलं होतं की हिच्यात अनेक शक्यता दडल्या. आता तर काहीच दिसत नाही. म्याव. शर्माला काय आवडलं कोण जाणे. दुसरी कुठली द्यायची का? याच्यापेक्षा भारी आहे, जास्त धंदा करेल असं सांगून द्यायची का? पण मग ती हार असेल. कोणाची? आपली का त्या गोष्टीची? त्याला यात पैसा दिसतोय. कलेचं कौतुक आपल्याला. कथा, बोका, मांजर, कोणीतरी एक चूक आहे. वाघिणीसारखी दबकत, पोट जमिनीला घसपटत, कान टवकारून ती पुढे सरकतीये. शेपटी योद्ध्याच्या हत्यारासारखी उभारलेली, तोंडात नवजात पिल्लू. क्षणभर एका कुंडी मागे दिसेनाशी झाली. उत्सुकता ताणली गेली. पुन्हा पलीकडून हलकेच डोकावली. सारी पिल्ल सुरक्षित जागी आणून ठेवण्यात तिचा तास गेला. दमली. उठलो, तोंड धुतलं, कडक कॉफी घेतली, जागा बदलून बसलो. डोळे मिटले, त्यावर हात घट्ट दाबून धरले. विचारच करायचा नाही म्हणजे सुचतं. व्यावसायिक फॉर्म्युला. अनाथ मुलांचं हळूवार मोठं होणं, एका हॉटेलमध्ये कामाला लागणं, तिथे आयुष्यातले तरल तत्व गवसणं, तत्वज्ञानाचा क्लायमॅक्स, सहानुभूती, धंदा, 3.5 लाख फी, पहिलं वहिलं पारितोषिक, ताजी प्रामाणिक कथाशैली, गाडीचा हप्ता, 4 यशस्वी चित्रपटांचा लेखक, अगदी पाठीशी कुण्या अनामिक टॅलेंटेड फ्रेश ब्लडची चाहूल, कुणीतरी मागून येऊन पुढे जाणार. फायनान्सरला पहिला सीन आवडतो. पैसा लगा है, आयटम सॉन्ग, ऑस्कर को भेजेंगे, शर्माच्या ऑफिसातल्या एसीचा गारवा, अब जिनीच हो, सोनेरी काड्यांचा चष्मा, 3ऱ्या पेगमध्ये आईस क्यूब. मिटलेले डोळे उघडले. सरसरत येणाऱ्या पात्यासारखं पेन कागदावर आलं. 3ऱ्याच वाक्यात एका अनाथ मुलाचा पाय तुटला. म्याव. कर कर तडफडाट, धडपड, आकांत, चमकणारे डोळे, डावल्या पंजे, काळा कबरा हल्ला, पिवळ्या पिंग्या डोळ्यात आव्हानाची माघार. 3 नवजात आवाजातला एक कमी. बोक्याच्या तोंडाला रक्त, स्वतःच्याच बीजाचं. मांजरीसारखा चडफडाट करून कागदाकडे बघू लागलो. तिथे एक मुलगा तडफडत होता. एका मुलीची फी भरली जात होती. एक पिलू मेलं होतं. गाडीचा हप्ता फेडला जात होता. बोक्याच्या तोंडाला रक्त लागलं होतं आणि मला त्या खेळाची मजा येऊ लागली होती. कडवट रुंदसा हसलो. कागदावर सीन सुतरू लागले. पेनानं ताल धरला. आयटम सॉंगसाठी जागा सापडली. म्याव. गुर्र. दुसरं पिल्लू. तडफडाट, पण आधीपेक्षा कमी. कथा सराईतपणे यशस्वी चालू राहिली. बगीच्यातल्या फिक्या चंद्रप्रकाशात हालचाली मंद होत गेल्या. लिहिण्याचा वेग वाढत चालला होता. कागदावर एक विजय उतरत होता. लवकरच उजाडणार होतं. सोन्याच्या लायटरवरचा किरण हाच खरा. मग 3 पेग नंतर शेर पुरा न करताच टाळी सुद्धा मिळतेच. क्लायमॅक्स, तत्वज्ञानाचा सीन कट. मांजर काही बोलली नाही. आता मांजर काही बोलतच नव्हती. फक्त मान खाली घालून बोक्याच्या धारधार नखासारख्या चकाकणाऱ्या पेननं कागदावर झरा झरा कथा लिहित होती. मांजर. प्रवीण जोशी. धन्यवाद. कथा हे आजच्या मैफिलीचं आणि अंकनिनादचं वैशिष्ट्य आहे. आत्ता आपण काल्पनिक किंवा अनुभवावरती आधारित असलेल्या काल्पनिक कथांविषयी ऐकलं, पण प्रत्यक्ष जीवनातल्या कथांमध्ये सुद्धा आपल्याला तितकाच रस असतो. त्या कथा त्यांच्या कर्त्या करवित्यांकडून आपण ऐकणार आहोत. थोड्या मुलाखतीच्या स्वरूपात वाचणार सुद्धा आहोत. आणि ते कथक आहेत वंदनाताई गुप्ते, ज्यांनी गेली 50 वर्ष मराठी रंगभूमी गाजवलेली आहे. तसंच
कवी संदीप खरे. त्यांच्या कविता आपल्या कानात आणि मनात सुद्धा गुंजत आहेत. तर आता बघूया आपण त्या दोघांच्या मुलाखतीची एक झलक. नाही, मी सांगू, नाटकामध्ये अशी घराणेशाही फारशी काही चालत नाही. जी चालली आहे ती फक्त गाण्याच्या कुटुंबातल्या लोकांची संगीत नाटक पुढे नेण्याची चालली आहे. पण नाटकामध्ये यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ. एक मुळात त्याला गॉडफादर वगैरे काही असायची गरज नाही. काय आहे, अभिनय सोडून बॉडी, डान्स ह्याच्या मागे सगळे इंडस्ट्री चालते. मेन सिक्स पॅक आणि डान्स मुवमेंट तुमच्याकडे असल्या. तुम्हाला स्वतःला आवडलेलं नाटक कुठलं, विनोदी नाटक किंवा विनोदी नाटक, विनोदी नाटकांच्या? नुसतं फुल विनोदी नाटक म्हणजे माझं श्री तशी जाऊच म्हणता येईल. म्हणजे त्याला एक थोडासा लोकनाट्याचा बाज होता की आयत्या वेळचं सुद्धा काही त्यात घुसवलं तरी छान वाटायचं ऐकायला. म्हणजे एक करंट सिच्युएशन वरती सुद्धा मी विनोद तिथे आयत्या वेळी घालून नाटक खोलवण्यासाठी. बरोबर. लिखित विनोदी नाटक एक शो कुठे बोलायचं नाही मला खूप आवडलं. मला विचारतो मी, हे दोन अगदी माझे हमखास विनिंग असायचे ना, ते स्पर्धेतले विनिंग असायचे परफॉर्मन्सेस. बरोबर. तुमच्या मुळात इच्छा लिहिलेलं पण तुम्ही बायकांना रडवलं तिथे. माझ्यातला मुळातला स्वभाव आणि स्वतःचा आलेला कॉन्फिडन्स की आपण जे करतोय ते माहिती आपल्याला काय लोकांना काय हवंय आणि कितपत द्यायचंय आपण हे माहित असल्यामुळे मी ते बरोबर ती सटल आपली डिग्निटी सांभाळून जो विनोद असतो ना तो करत मी भूमिका त्या फुलवल्या. त्यातलं शिवकडे बोलायचं नाही मला म्हणता येईल की अतिशय आवडलेला रोल. आणि त्याच्यानंतर सुटायला मिळणारा रोल जो म्हणतात तो श्री त्याची. कारण आता मी माझ्या हाताखाली आलेल्या पोरींना सगळ्यांना मी तयार करत गेले. बऱ्याच जणांनी त्याचा फायदा घेतला, बऱ्याच जणांनी त्याचा फायदा घेतला. खूप जणांच्या करिअरची सुरुवात माझ्याबरोबर झाली. अश्विनी, निवेदिता, सावरी जोशी, निशिगंधा वाड, सुमित राघवन, सुमित राघवन. फारच फॅन्टॅस्टिक प्ले. फार सुरेख होतं. रंग उमलत्या मनाचे खूप मुलं मुली खूप माझ्या हाताखाली आणि ते म्हणजे सगळं बघायचे. जसं मी केलं, मी निरीक्षणातून खूप शिकले बरोबर काम करणाऱ्यांकडून, तसं त्यांनी पण खूप शिकले माझ्याकडून. आणि एक नाटक मी केलेल्यापैकी निवडून मला त्यातनं पहिला अंक मी करायचा आणि मग नंतर तरुण अभिनेत्रीने दुसरा अंक करायचा की तिला रस्ता घालून दिल्यासारखं मार्ग की चल बाबा तर तू सांभाळ हे थिएटर. असं माझं प्लॅन होता की 5 नाटकं मला अशी करायची होती. पण हे सगळं वर्षच असं गेल्यामुळे पण निदान मला नवीन नाटक करायला मिळालं. ते हे हरवलेल्या पत्त्यांचा बंगला आणि अप्रतिम नाटक आहे ते. त्याच मला अवॉर्ड मिळालं ना. प्लेयर असतील तर त्याच्याबद्दल काय वाटतं तुला की तुला कशी गोडी लागली? ओके. पहिली गोष्ट की फॉर्च्युनेटली देवाच्या दयेने आता बालभारतीमध्ये 1लीला आणि 9वीला अशा 2 कविता माझ्या लागल्या. 1लीला अगोबाई डग्गूबाई आणि 9वीला एक आहे आपले जगणे आपली ओळख असा एक फटका आहे मराठी मधला. तर अशा 2 बालभारतीमध्ये लागल्या आणि मला खूप बरं वाटलं कारण जी बालभारती वाचून वाचून मला कवितांची गोडी लागली आणि त्याच्यामध्ये आपल्या कविता येणं हा खूप सुदैवाचा भाग वाटला मला. मुळात घोळ असा झालेला आहे इथे की कवितेचा आस्वाद हा मुळात जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपण म्हणतो. त्याप्रमाणे कविता जरी एक असली तरी सुद्धा जी व्यक्ती वाचते तर त्या प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळं इंटरप्रिटेशन कवितेचं होतं आणि हीच खरी कविता या माध्यमाची ताकद आहे आणि मजा आहे. कविताची मजा अशी आहे की ती प्रॅक्टिकलिटीच्या वरती तुम्हाला नेते. आपण जे सतत चाकोरीत जगत असतो ह्याच्या पलीकडे माणसाला एक मानसिक भूक असते, भौतिक भूक असते आणि भावनिक भूक. कवितेचा क्लास नसतो आणि कविता क्लास घेऊन येणं खूप अवघड आहे. परंतु मला आता विचार करताना असं वाटतं की कवितेचं वर्कशॉप म्हणण्यापेक्षा जर का शेअर शॉप करता आलं की त्याच्यामधनं जाणीवा समृद्ध होऊ शकतात. की माझा जो आतापर्यंतचा जो अनुभव आहे कवितेच्या बाबतीमध्ये याचा अर्थ मी कोणी महागुरु आहे किंवा खुर्चीवर बसून तुम्हाला सांगतोय असं नाही. परंतु मला जे काही कळलं, जे काही वाचलं हे जर तुम्हाला सांगता आलं तर कदाचित त्याच्यामधनं तुम्हाला काही उपयोग झाला
तर ते फार चांगली गोष्ट होऊ शकते. कसं आहे, बरोबर. सूर जास्त लवचिक असतात, शब्द हे तेवढे लवचिक नसतात. शब्दांना मर्यादा असते. बरोबर आहे. सूर हे बऱ्यापैकी फिरू शकतात, स्वतःची पुनर्मांडणी करू शकतात पटकन. बरोबर. परंतु शब्द हे तसे एक ठोकळा असतो. तुला एक किस्सा असा सांगतो हा. की मध्यंतरी मधुराणी गोखले प्रभुलकर, तुम्हाला माहिती असेल, Yes. कवितेचं पान नावाचं ती जे हो, करते, हो. तर तिची आणि माझी एकत्रित मुलाखत होती. तर ती टॅक्सीने येत होती, म्हणजे ते ओला किंवा उबर म्हणतात त्या प्रकारचं. आणि मागे बसून ती काही कविता स्वतःशी म्हणत होती, तिला सादर करायच्या होत्या. तर थोड्या वेळाने त्या ड्रायव्हरनी विचारलं की तुम्ही कविता म्हणताय का? तर तिला आश्चर्य वाटलं. ती म्हणली, हो, तुम्हाला कसं, म्हणजे काय तुम्हाला कळलं कसं? तर म्हणलं, अहो, आमचे एक शिक्षक होते. त्यांनी आम्हाला इतक्या सुंदर कविता त्या एका वर्षामध्ये शिकवल्या. मला अजूनही त्यातले काही पाठ आहेत आणि त्या ड्रायव्हरने म्हणून दाखवली कविता. वा वा. क्या बात. तर इतका प्रभाव असू शकतो जन्मभरासाठी आणि बरोबर. त्यामुळे फार महत्वाचं आहे. मला नेहमीच्या 3 डायमेन्शनच्या पलीकडे घेऊन जाणारी जी गोष्ट आहे तिचं नाव कविता. जेव्हा तुम्ही लोकांसमोर आहात असं म्हटल्यानंतर लोकांचं भान ठेवणं हे आवश्यक आहे. ते रंगभूमीचे नियम आहेत. बरोबर. तुम्हाला जी काही कलंदरी करायची आहे ती तुम्ही घरी करा. पण एकदा लोकांसमोर आल्यानंतर तुम्ही छान राहा, छान बोला लोकांशी. म्हणजे असं नाही की तुम्ही कलाकार आहात तर काहीतरी सतत एक तंद्री लावून कलाकार म्हणून इकडे तिकडे बघत राहायचं, फटकळपणे वागायचं किंवा असं मला गरज वाटत नाही. म्हणजे चांगले कलाकार असण्याचे हेच निकष असतात असं काही मला वाटत नाही. माणसाला जे शब्दांच्या मधलं हवं असतं किंवा एक भावनिक मुक्तता हवी असते. तर कवितेमध्ये या शक्यता खूप दाट प्रमाणात असतात. आणि हे जेव्हा तुम्ही कविता आत्मसात करता त्यावेळेला मला असं वाटतं की तुम्हाला हे फ्रीडम त्यावेळेला मिळत असतं. कविता लिहितानाची प्रोसेस अशी आहे की ती प्रोसेस मी सांगू शकतो काय आहे ती. की ना त्यावेळेला तुम्हाला इतकं म्हणजे दशभुजा देवी जशी असते तसं 10 हातांमध्ये तुमच्या काही काही गोष्टी असायला लागतात. एका हातात संदर्भ, एका हातात शब्द, एका हातात लय, एका हातात वृत्त आणि हे सगळं घेऊन तुम्ही ती भावना वेचण्यासाठी धडपडत असतात. क्या बात. मस्त. तर त्यावेळेला कुठला संदर्भ कधी तुमच्या हातामध्ये हात देईल हे तुम्हाला नेमकं सांगता येत नाही. तो कुठेतरी असतो, तो आपण विचार केलेला असतो, कुठेतरी ऐकलेला असतो मनात. परंतु तो त्यावेळेला का उगवला, तो तिथेच का उगवला हे सांगणं फार अवघड आहे. म्हणजे तुम्ही म्हणता तसंच आहे की मी थोडंसं त्या दिशेने सांगू शकतो, ते नाही सांगू शकत. तर आता सगळ्यांची उत्कंठा तर अगदी शिगेला पोचली असेल की ह्या सगळ्या एवढ्या सुंदर कथा, तर मग पहिल्या क्रमांकावरती काय? पहिल्या क्रमांकावरती ड्रम रोल झालाय असं आपण समजूया. आपण जाहीर करूया श्री सुधीर गाडगेळांच्या आवाजातून. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी बक्षीस जाहीर करावं आणि त्या कथेविषयी काही सांगावं. आता प्रथम क्रमांकाची कथा कोणती? आधी त्या लेखिकेचं नावच सांगतो आणि तिचं सगळ्यांच्या वतीनं भरभरून अभिनंदन करतो. शिल्पिता देशपांडे. आणि कथेचं नाव आहे लग्नवेद. लग्नवेद. मी प्रेमाबद्दल बरंच काही मगाशी बोललो. या सगळ्यामध्ये लग्नवेदला मला सर्वात दाद द्यावीशी वाटली. अमेरिकेत मिशिगनच्या काठावर सुमित आणि सायलीच्या रंगलेल्या गप्पा, निर्माण झालेली ओढ, या जोडीच्या आयुष्यात डोकावलेली मिताली, या गप्पा मारणाऱ्या मूळ पुणेरी आणि आता अमेरिकेच्या आधुनिक विश्वात स्थिरावलेल्या जोडीचा त्या तिसरी बद्दलचा विचार, तिच्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन उत्सुकता अधिकच वाढवणारा होता. प्रेम ही अवस्था आणि लग्न ही व्यवस्था, त्या तिसरीला भेटावं की नाही यावर व्यक्ती स्वातंत्र्याचा विचार, पण तो करताना लग्न व्यवस्थेची निर्मितीच मुळी व्यक्तीचं स्वातंत्र्य आणि सुरक्षितता जपण्यापर्यंत झाली ना, ही त्यावरची चर्चा, हे सगळं मला मांडणी फार आवडली. आणि नात्यातल्या संभाव्य
ताणांची भीती बाळगण्यापेक्षा मूळ देखळ मैत्रीशी एकनिष्ठ राहणं हे मला कथा संपवताना सर्वाधिक या लेखिकेचं नेमकेपण वाटलं, म्हणून मी तिला दाद दिली इतकंच. एवढंच म्हणेन मी या 1 नंबरच्या कथेबद्दल आणि तिच्या लेखिकेचं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. आता तर वाचकांना खरंच उत्कंठा वाटून राहिली असणार, पण ती आम्ही कथा वाचून दाखवणार नाही. त्याच्यासाठी आमचा अंक घेतलाच पाहिजे. त्याविषयी आम्ही सांगूच तुम्हाला कुठे कसा अंक घ्यायचा, पण त्याआधी मला सर्व परीक्षकांचे मनापासून आभार मानायचे आहेत. आमच्या टीममध्ये बरेच हौशी लेखक आहेत. मला वाटतं ह्या चर्चेतून त्यांना सुद्धा कथाबीज किंवा काही काही वेगवेगळे विचार मिळालेले असतील आणि ते सुद्धा प्रेरित होतील कथा लिहायला. वाचक वर्ग, प्रेक्षक वर्ग वाढता आहे, त्यांच्यासाठी सुद्धा मला वाटतं हा एक ऊर्जेचा स्रोत झालेला आहे. तर मी सर्वांचेच मनपूर्वक आभार मानते. इतकी सुंदर चर्चा झाली की त्याला असं काय म्हणायचं, त्याला कृत्रिम परिसंवादाचं रूप न येता कथेतले प्रसंग, कथाबीज ह्या सर्वांवरती खूप छान ऐकायला मिळालं. तर पुन्हा एकदा टीम निनाद तर्फे सर्वांचं स्वागत आणि मी आभार मानते. आणि आता अंजली, हा अंक सर्वांनी कुठे विकत घ्यायचा, कसा घ्यायचा ह्याच्याबद्दल सांगशील का? तर माझ्यातर्फे सुद्धा सगळ्या विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन. बक्षिसाची रक्कम तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेलच. सगळ्या परीक्षकांचे सुद्धा मनापासून आभार. हे इतक्या कौतुकानं तुम्ही सगळ्या कथा वाचल्यात, त्याचं समीक्षण केलं, आज भरभरून बोललात. क्या बात आहे. आमच्या प्रेक्षकांना ह्याच्यातून बरंच काही मिळत जाणार आहे. पण ज्यांच्या कथा विजेत्या ठरल्या नाहीत तर प्लीज निराश होऊ नका. पुढच्या वर्षी परत भाग घ्या, कारण स्पर्धा आपण करणारच आहोत. या वर्षीच्या अंकामध्ये या विजेत्या 5 कथा आणि इतरही काही उत्तम कथा आम्ही निनाद अंकामध्ये तुम्हाला देणार आहोत. हा अंक नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध होईल. तर आमच्या टीमने अतिशय मेहनतीनं, समाधानानं आणि कष्टानं हा अंक तयार केलेला आहे. तर तुम्हाला तो आवडेल याची मला खात्री आहे. तुमची प्रत आजच नोंदवण्यासाठी आमच्या वेबसाईटवर www.ankaninad.org ला भेट द्या आणि या अंकाचे वर्गणीदार अथवा देणगीदार व्हा. यावर्षी भारतामध्ये सुद्धा रोहन प्रकाशन तर्फे आम्ही तुमच्यापर्यंत हा अंक पोहोचवणार आहोत. आपल्या महाराष्ट्र मंडळ डेट्रॉइटचा सुद्धा अति सहभाग आपल्या उपक्रमामध्ये आहे, त्यांचे पण धन्यवाद. तुमच्यासारख्या सुजाण वाचकांची आम्हाला साथ हवी आहे. तर चला भेटत जाऊया अंक निनादच्या निमित्तानं. धन्यवाद. अंकनिनाद 2020 नोव्हेंबरमध्ये प्रकाशित होतोय. आपला दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी डेट्रॉइट मिशिगन येथून प्रकाशित होणारा एक सर्वांग सुंदर आणि वाचनीय वार्षिकांक. अंकाचे मूल्य फक्त $10. अंकनिनाद कथा स्पर्धेतील विजेत्या कथा, तसेच दर्जेदार कविता, लेख, मान्यवरांच्या मुलाखती, शब्दकोडे, इंग्लिश आर्टिकल्स आणि बरंच काही. आपल्या प्रतीची आजच नोंदणी करा. www.ankaninad.org/subscribe. तुम्ही आम्हाला facebook.com/अंकनिनाद आणि instagram.com/अंकनिनाद वर फॉलोही करू शकता. अधिक माहितीसाठी भेट द्या www.ankaninad.org आणि आमचे वर्गणीदार व्हा. अंकनिनाद. गुड रीडिंग स्टार्ट्स हिअर.